मला शिकवलेले शिक्षक आहेत. 8वी 9वी 10वीला मला आमचे मुख्याध्यापक होते. आमच्या शाळेचे गंगापूर बुद्रुक शास्त्री हनुमान विद्यालय त्याचे शिक्षक आहेत चंद्रावळे सर. आणि ते इंग्रजी अत्यंत पक्क त्यांचं, त्यामुळे माझं इंग्रजी चांगलं पक्क झालं सरांमुळे. तर बाई कुठे गेला? हां, बाईंनी मराठी शिकवलंय म्हणून पुस्तक आज लिहून शकेल. त्यामुळे हे सगळं जडणघडण माझी करणारी माणसं आहेत. तर मी सरांना विनंती करतो, सर 2 मिनिटं बोलतील आणि मग नितीनराव 2 मिनिटं बोलतील. खरं तर आज या आनंद सोहळ्यामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात. श्री उत्तम कुमार इंदोरे, सर्व त्यांचं मित्रमंडळ, सर्व स्नेहीजन, आपणा सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. खरं तर आता उत्तम कुमार यांनी सांगितलं की जुन्या आठवणी आमच्या जाग्या झाल्या. एक छोटा हाफ चड्डीतला उत्तम ज्यावेळेला आमच्यासमोर आजही मला आठवतो, आणि ती परिस्थिती आठवल्यानंतर एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये फक्त एक शार्प माइंड असलेला मुलगा आज काय करू शकतो, वेगळं नाव कसं निर्माण करू शकतो, त्याचा एक जिवंत अनुभव या ठिकाणी आपल्याला मिळाला. लहानपणामध्ये 8वी 9वी 10वीला असताना की आईवडील ज्या इतर होते, पण वडिलांचं छत्र हरपल्यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी, 4 भावांची जबाबदारी जेव्हा खांद्यावर येते आणि ते दुःख काही त्याचा असं न हे त्याचं टेन्शन घेता की आपण आपल्या नॉलेजमुळं एक पुढे गेलो पाहिजे, आणि अशा वेळेला एक चांगलं स्पिरिट असणारा मुलगा तो आम्ही शोधला. आम्ही सर्व शिक्षकांनी त्याच्या पाठीवर हात दिला. सर्व प्रकारचं एक मार्गदर्शन, सगळ्या प्रकारचं सहकार्य आम्ही केलं आणि त्याचं चित्र बदलून गेलं. मग 10वीला एक चांगलं स्कोअर त्यांनी केला, मेरिटमध्ये मुलगा आला, कॉलेजला मुलगा गेला, आणि ते करता करता साऱ्या जगाचं, समाजाचं निरीक्षण त्यांनी केलं. आणि उघड्या डोळ्यांनी आज जरा शहरामध्ये जरी असेल, चांगल्या एक वरिष्ठ पत्रकार म्हणून जरी असेल, तरी जी गावाकडची नाळ आहे ती गावाकडची नाळ आजपर्यंत उत्तमने जपलेली आहे. चांगल्या प्रकारचं लेखन केलं. लहानपणीसुद्धा ज्यावेळेला आमच्या शाळेच्या स्पर्धा व्हायच्या तर माईक आमच्या उत्तमच्या हातामध्ये असायचा. सर्व प्रकारच्या कॉमेंट्री चांगल्या पद्धतीने करायचा. आणि जो शाळेतला जो आनंद आहे, म्हणजे एखाद्या चांगल्या गुणी विद्यार्थ्याने बाकीच्यांना संपूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांना एक रोल मॉडेल असावं ना, एक आदर्श विद्यार्थी असावं ना, तो आदर्श विद्यार्थी आमचा उत्तम असायचा. शाळेपुरतंच नाही तर आजही समाजामध्ये एक
आदर्श व्यक्ती म्हणून आम्ही उत्तमकडे पाहतो. आज उत्तमच्या कविता संग्रहाचं या ठिकाणी एक चांगला प्रोग्राम अरेंज केलेला आहे. ह्या जगामध्ये खरं आपलं ज्ञानानं म्हणजे ज्ञान खूप भरलेलं आहे. उत्तमकडं खूप ज्ञान आहे आणि असंच ज्ञान त्याचं भरत राहावं, फुलत राहावं आणि त्याचं नाव मोठं होत राहावं अशा प्रकारच्या एक शुभेच्छा आमच्या सर्व शिक्षक बंधू भगिनींच्या वतीने या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि आपण सर्वांच्या वतीने व्यक्त करतो. धन्यवाद. इंदोरे सरांचा आणि माझा साधारणतः 12 वर्षांपर्यंतचा संपर्क आहे. आम्ही 12 वर्षांपूर्वी सकाळमध्ये होतो. त्यानंतर आमच्या दोघांच्याही वाटा वेगळ्या झाल्या. पण मला याची खंत कायम राहिली की इंदोरे सर एवढं छान लिहित असून सुद्धा ते साहित्यातून काय येत नाहीत समोर आणि फायनली ते एका काव्यसंग्रहाद्वारे समोर येत आहेत. ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. ही खंतही होती की त्यांनी खूप उशीर केला. खरं तर खूप लवकर यायला पाहिजे होतं, कारण जे दर्जेदार कवी आहेत ते मागं राहत होते, नको ते पुढे येत होते. तर ठीक आहे, ते राय दुरुस्त आहे. त्यामुळे तुम्ही आलात तर आता बाजी मारणारच आहात. दुसरी मला एक गोष्ट खूप आवडली की मी एवढी पुस्तकं काढली पण कुठल्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी माझ्या गुरुजींना बोलवलं नव्हतं. आज मला ती खूप चूक उमगली की माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. तर त्याबद्दल तुमचं खरंच खूप कौतुक, कारण हे खरे जे लोक आहेत त्यांच्यामुळेच त्यांना लिहायची प्रेरणा मिळाली. तर खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर या. पराग सर या. महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. आमच्या सौ आहे. त्यांनी तुम्हाला राणे साहेबांना नितीनराव राहिले. नितीनरावांना ताई नितीनराव आमच्या सगळ्यांसाठी आज खूप मोठा दिवस आहे, हिस्टॉरिक दिवस आहे. बरोबर जाऊया सर. या ठिकाणी आगमन होते. शिवसेनेचे पुणे जिल्हा संघटन सन्माननीय ॲडव्होकेट अविनाश राणे यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. लोकसभेतील आपल्या भाषणांतनं एक स्वतःचा ठसा लोकसभेमध्ये उमटवला असे संसद रत्न खासदार सन्माननीय अमोलजी कोल्हे साहेब, त्यांच्याबरोबरच महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य संपादक सन्माननीय परागजी करंदीकर सर यांचंही या ठिकाणी आगमन झाले. पुणे जिल्हा शिवसेनेचे संघटक सन्माननीय अविनाशजी राणे हेही या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेत. या सगळ्या मान्यवरांचं मी आपणा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो. सन्माननीय उत्तम कुमार इंदोरे आणि सौभाग्यवती सुवर्णाजी इंदोरे यांना विनंती करतो, मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की कृपया आपण दीप प्रज्वलन आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि मग आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. मी शिवपुतळ्याचं पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात होते. मी सर्वांना विनंती करतो की आपण टाळ्यांच्या गजरात या सगळ्याचं सन्माननीय अविनाशजी राणे हे या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करतायत.
कोल्हे साहेबांना विनंती आहे की आपण या सत्काराचा स्वीकार करावा. सत्काराचं स्वरूप आहे फेटा, शाल, श्रीफल, वृक्षाचं रोपटं आणि 5 फळांच्या बिया, 5 प्रकारची बीजं. मातीतला माणूस असला की मातीला विसरत नाही, त्या पद्धतीनं या ठिकाणी या उत्तम कुमार इंदोरे कुटुंबियांकडनं सत्काराच्या रूपात सुद्धा 5 प्रकारची बीजं या ठिकाणी आणि रोपटे दिले जात आहेत. ही एक विशेष कौतुकाची बाब आहे. यानंतर मी सन्माननीय ज्ञानेश्वर इंदोरे, जे आजच्या या पुस्तकाचे लेखक सन्माननीय उत्तम कुमार इंदोरे यांचे बंधू आहेत, त्यांना विनंती करेल की त्यांनी महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य संपादक सन्माननीय परागजी करंदीकर साहेब यांचा सत्कार करावा. सत्काराचं स्वरूप शाल, श्रीफळ, वृक्षाचं रोपटं आणि 5 प्रकारची बीजं. आपण सगळ्यांनी कृपया टाळ्यांच्या गजरात या सत्काराचं स्वागत करायचं आहे. खरं तर या कार्यक्रमाला सकाळचे संपादक सन्माननीय सम्राट फडणीस साहेबही येणार होते, पण प्रकृती अस्वस्थतेमुळे ते येऊ शकले नाहीत. मी या ठिकाणी सन्माननीय अविनाशजी राहणे यांचा सत्कार करण्यासाठी उत्तम कुमारांचे साडू सन्माननीय ज्ञानेश्वर फलके साहेब यांना विनंती करेल की त्यांनी ॲडव्होकेट राहणे यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. फलके साहेब हे चार्टर्ड अकाउंटंट आहेत. हे म्हणजे ते उत्तम कुमारांचे साडू आहेत, त्याच्याबरोबरच चार्टर्ड अकाउंटंट आहेत, ही त्यांची मोठी ओळख आहे. पारिजातकाचं रोपटं देऊन या मान्यवरांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. एक 5-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक चिमुकली शालेय विद्यार्थिनी पुण्यातल्या एका संस्थेमार्फत घेतल्या जाणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेते. खरं तर ते तिचं पहिलंच वर्ष असतं आणि भाषण तिला स्वतःलाही फारसं आवडत नाही किंवा थोडंसं असं तसं होतं. थोडी हिरमुसते ती मुलगी आणि मग तिच्या मागं तिच्याबरोबर गेलेला बाप भक्कमपणे उभा राहतो. तो तिला धीर देतो की ठीक आहे, या वर्षी काही झालं तर हरकत नाही, पुढच्या वर्षी अधिक जोमाने तयारी करू. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ती चिमुकली पुढचे 3 वर्ष सलग त्या संस्थेचं पहिलं पारितोषिक मिळवते. आणि ती मुलगी म्हणजे उत्तम कुमारांची कन्या कुमारी चैत्राली इंदोरे. मी चैत्रालीला विनंती करेल की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. नमस्कार. तू ही नवान मी ही नवी, तू ही नवान मी ही नवी, जगण्याची झंकार नवी, रखरखलेल्या रानामधली मनभावन फनकार नवी. आज प्रकाशित होणाऱ्या पुस्तकातील या काही ओळी खूप काही सांगून जाणाऱ्या, खूप काही उलगडून दाखवणाऱ्या, पण माझ्या मनात आज असंख्य भावनांचा कल्लोळ उठला. एकतर इथं जमलेल्या सर्वांच्याच मानानं मी खूप लहान आहे आणि तरी प्रास्ताविकाची जबाबदारी ही माझ्यावर आली आहे. दुसरं म्हणजे शब्दांचा वापर कुठं आणि कसा करायचा आहे जरी आपल्यासारख्यांना समजत असलं तरीही त्यांचा सन्मान कसा करायचा आहे ज्यांना अचूक कळतं अशी दिग्गज माणसं मंचावर बसली आहेत. वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व या तिन्ही गोष्टी जुळून येतात तेव्हा काय घडतं याचं मूर्तिमंत उदाहरण असलेले डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचं मी मनापासून स्वागत करते. शब्दांना लळा कसा लावावा हे ज्यांच्याकडून शिकावं आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी त्याच शब्दांना संसदेत धार लावून रान कसं उठवावं हे ज्यांनी दाखवून दिलं असं एकच नाव म्हणजे डॉक्टर अमोल कोल्हे. शब्दांच्या या सोहळ्याला त्यांनी येण्यासाठी होकार दिला हे आमचं भाग्यच. ते आमचे लाडके खासदार आहेतच, पण आमच्या पिढीला इतिहासाची गोडी लावणारे आबासाहेबही तेच आहेत आणि बाळराजही. पराग सरांबद्दल मी काय बोलावं, त्यांचं नाव मी घरात लहानपणापासून कितीतरी वेळा ऐकत आली आहे. सबंध राज्यातील अनेक पत्रकारांचे ते आदर्श आहेतच. त्यांचंही मनापासून स्वागत करते. अविनाश राणे साहेबांचा आणि माझा तसा परिचय नाही आहे, पण गावाकडच्या पत्रकारितेचा विषय घरात निघाला की एक नाव हमखास असतं आणि ते म्हणजे राणे साहेबांचं. ते बाबांचे खूप जुने मित्र आहेतच, पण नामवंत वकील आणि नेतेही आहेत.
त्यांचंही मनापासून स्वागत करते आणि मनापासून स्वागत करते इथल्या प्रत्येकाचं, कारण इथे असलेली सर्वच माणसं ही बाबांवर प्रेम करणारी आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शब्दांवर प्रेम करणारी आहेत. त्यामुळे आपण सर्वच मला वंदनीय आहात. तुम्हा सर्वांना नमस्कार. आता थोडा या प्रकल्पाविषयी. हो, प्रकल्पच, कारण गेली कित्येक वर्ष कविता करणारा माझा बाबा त्याच कवितांचं पुस्तक करायचं म्हटलं की सरळ नाही म्हणायचं. पण मला समजायला लागल्यापासून मी पाहू लागले. अनेक कविता पेपरमध्ये, मासिकांमध्ये छापूनही यायच्या. सुरुवातीला वाटायचं पेपरमध्येच काम करतोय, छापून येण्यात काय मोठी गोष्ट आहे. नंतर वाचायला लागले, कविता कळायला लागल्या, तेव्हा वाटलं बऱ्या करतोय की कविता. नंतर त्याला आकाशवाणी, कवी संमेलनं इथेही बोलवायला लागली. मग खात्रीच पटली, बऱ्याच असणार कविता. एक दिवस ठरवलं की गोळा करायचं आणि करायचंच पुस्तक. मम्माला सांगितलं आणि तीच माझा डेटा सोर्स म्हणून फिक्स झाली. काही कविता गावच्या घरात सापडल्या, काही कॉलेजच्या वह्यांमध्ये सापडल्या, काही मासिकांमध्ये, तर काही फेसबुकवर. आता खरा प्रश्न होता की याचं पुस्तक कसं करायचं. हाच कविता तो पुस्तक ब्रिज बांधला विनोद काकांनी. खूप सुरेख झालं पुस्तक. पण हे तुम्ही समजता तशा कवितांचं पुस्तक नाहीये. हा कवीच्या मनातला एक अंगार आहे, व्यवस्थेविरुद्धचा. ही फक्त त्याच्या एकट्याची वेदना नाहीये, ती प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या मनातली खदखद. कवीनं ही खदखद मांडताना अनेक सामाजिक प्रश्न उपस्थित केले. तो कधी आक्रमक झालाय तर कधी सकारात्मक, कधी तटस्थ झालाय तर कधी हळवाही. असं बरंच काही सांगून जाणाऱ्या कविता आपल्यालाही आवडतील अशी आशा आहे. आपण सर्वजण आमच्यावरील प्रेमापोटी इथे वेळात वेळ काढून आलात. आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. या पुस्तकाचं शीर्षक, मुखपृष्ठ हे सारंच ठरवताना बराच खल झाला, चर्चा झाली. माझं चित्र पहिल्या पानावर असेल तर मी येणारच नाही कार्यक्रमाला, असंही वाक्य कित्येकदा ऐकून झालं. पण शेवटी मुलीने ठरवल्यावर जगातला कुठलाही बाप आणि बायकोने सांगितल्यावर कुठलाही नवरा ते टाळू शकत नाही, याची प्रचिती आम्हालाही आली. अर्थात यात खूप निवडक कविता आहेत, अजून खूप शिल्लक आहे. त्या पुन्हा कधीतरी आपल्याला एकत्र आणतीलच. जाता जाता एक गंमत सांगते. आपल्याला असं वाटत असतं की साहित्यिक मंडळी सोडून इतर माणसं शब्दांवर प्रेमच करत नाही, पण तसं नाहीये. आता इथलंच उदाहरण सांगते. या कार्यक्रमाच्या व्यवस्थापन टीममध्ये CA आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर म्हणू नका, MBA म्हणू नका, पत्रकार आहेत आणि शेतकरी आहेत. आमच्या गावाहूनही काही मंडळी आहेत, पत्रकार आहेत, लेखक आहेत आणि प्रकाशकही आहेत. अशा सर्वच क्षेत्रातील खूप मान्यवर मंडळी इथं उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या प्रेमापुढे आम्ही खूप लहान आहोत. अशा आपण सर्वच शब्दांवर प्रेम करणाऱ्या मान्यवरांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते आणि थांबते. जय हिंद, जय शिवराय, धन्यवाद. म्हणजे प्रत्येक कवीला आपली कविता कोणाला ऐकवेल असं होतं, पण उत्तम कुमार हे त्याला अपवाद आहेत. माझे ते गेले 30-35 वर्ष झाले मित्र आहेत. मी त्यांच्या तोंडून भेटल्यानंतर त्यांनी कधी कविता ऐकवली नाही, आणि तरीसुद्धा एवढ्या दर्जेदार कविता की मला त्यांच्या पुस्तकाच्या बाबत हे म्हणता येईल की माणसाच्या जीवनातले जे विविध रंग आहेत, कधी निराश होतो, कधी व्यवस्थेविरुद्ध चिडतो, कधी हळवा होतो किंवा काय, हे सगळे भाव त्यांच्या कवितेच्या संग्रहातून आपल्याला पाहायला मिळतात. तर असं हे कविता संग्रहाचं जे प्रकाशन होतं आहे, चैत्रालीताईंनी खूप या सगळ्या पुस्तकाचा जो प्रवास आहे तो अगदी मोजक्या शब्दात आणि खूप चांगला मांडला आहे. आता यानंतर आपण राज्यभर जे गाजतं आहे शिवपुत्र संभाजी हे महानाट्य, ते आपल्याला थोड्याच दिवसामध्ये आपल्या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये त्याचा लाभ घेता येणार आहे. आणि या महानाट्याचा एक झलक आपण या प्रोमोमधून पाहूया. आजच्या या पुस्तकाचे कवी सन्माननीय उत्तम कुमार इंदोरे, आणि आपल्याला सगळ्यांनाच ती एक सरप्राईज असेल जे त्यांच्या कुटुंबियांनी बनवलेली आहे. पाहूयात एक ध्वनिचित्रफित. हजारदा सांगितले मला फार चिंतू नकोस, तुला हजारदा सांगितले मला फार चिंतू नकोस, कारण माझ्या मनाने मला कधीच बजावले फार कुणात गुंतू नकोस, फार कुणात गुंतू नकोस. लग्नाआधी कधीतरी ही कविता केलीस तरी, पण अखेर गुंतलासच ना माझ्यात. त्यानंतरच्या तुझ्या साऱ्या प्रवासात मी सोबत आहे. तो प्रवास अनेकांना माहीतही आहे, पण त्या आधीच्या प्रवासाबद्दल फारसं कुणाला माहीत नाही. सासूबाईंकडून जे जे कळलं ते ऐकून मीच तुझ्यात अधिकाधिक गुंतत गेले.
तुझा जन्म 8 ऑगस्टचा मुंबईतला. वडील क्रॉफर्ड मार्केटला फळांचे व्यापारी असल्यानं बालपण लाडाकोडात गेले. पण कालांतरानं वडिलांनी स्थलांतर केलं आणि विरार हल्लं ते थेट अहमदाबादला. तिथं सारं काही ठीकठाक सुरू असताना तू 6वीत असतानाच नियतीनं तूच बदलली. वडिलांना ट्रिपल टायफॉईड झाला आणि मग पुन्हा विरार हल्लं ते थेट गावीच गंगापूरला. पैसा अडका सारं काही आजारपणावर संपल्यानं कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आलं. मोलमजुरी करून गुजराण सुरू झाली. 4 लेकरांना घेऊन आईबाप लोकांच्या बांधावर उभं राहू लागले. 4 भावंडात तू थोरला. साहजिकच परिस्थितीच्या चटक्यांनी तेव्हापासूनच मन हुरपळून निघालं. पावसाळ्यात झोपडीत पाणी शिरायचं आणि आईबाप ते हातानं कटोऱ्यानं काढून टाकायचे, पण पोरांना तोशीच लागू द्यायचे नाही. या परिस्थितीनं तुला खूप कमी वयात खूप मोठं केलं, खूप समज दिलं. पुढं गंगापूरच्या असंख्य चांगल्या माणसांनी एक एक वासा गोळा करून या कुटुंबाला घर बांधून दिले. ते बांधताना आजारी वडील आणि लहान लहान भावंडामुळं तू आणि तुझ्या आईनंच घराचा पाण्यात पडलं. घर तर झालं, पण काही दिवसातच घराचा प्रमुख या घराला कायमचा पोरका करून गेला. त्यावेळी कुटुंबाला सावरण्यासाठी तू पिंपरीत वॉचमनची नोकरी धरली होतीस. रात्री वॉचमन, दिवसा कॉलेज करणाऱ्या तुला बापाचं अखेरचं दर्शनही झालं नाही. पण नंतर 4 लेकरांना घेऊन ती मायमाऊली निर्भरानं उभी राहिली. त्यावेळी कुणी सडकेवर काम केलं, कुणी गारीगार विकल्या, तर कुणी डिंगे धरणाच्या पाटावरही काम केलं. आताही हा माणूस गावी गेल्यावर त्याच डांबरी सडकेवर गाडी चालवायला कचरतो आणि गडबडून सांगतो, या सडकेवर मी काम केले ग, 31 रुपये रोज. याच वेदना घेऊन तो लिहित राहिला. त्यानं नाटकात काम केलं आणि महाविद्यालयात व्याख्यानही दिली, अजूनही देतोच. कधी कविता लिही, आईला वाचून दाखव, आकाशवाणीला सादर कर, असं काही ना काही चालूच असायचं. इंग्रजी साहित्याचा पदवीधर असतानाही योग्य मार्गदर्शन न मिळाल्यानं काही काळ तू घोडेगावच्या किराणा दुकानात पुढेही बांधल्याचं, पण त्याची कधी लाज बाळगली नाही. धडपड्या आणि बोलक्या स्वभावामुळं पुढं तू पत्रकार झालास. मग काय, स्वतःच असंख्य वेदना भोगलेल्या असल्यानं लोकांच्या वेदना मांडायला सुरुवात केलीस. त्यात अनेक भलीबुरे प्रसंगही आले. नंतर शहरात आलास. त्यांनाही आता कितीतरी वर्ष होऊन गेली नाही. इथं जरा बरं चाललेलं असतानाच आजवरच्या साऱ्या संकटात तुझ्या पाठीशी उभी असलेली आई जग सोडून गेली. मग मात्र तू हादरलास, आयुष्यात पहिल्यांदा कोसळलास. पण तेव्हाही तुझ्या मदतीला आले ते तुझे शब्दच. लिहिण्यानं बोलण्यानं तू पुन्हा सावरलास. नंतरही संकट आलीच. यात कधी तू डगमगलास, कधी कोसळलास, पण मनानं खचलास. 2 वर्षांपूर्वी तर 21 दिवस हॉस्पिटलला असताना डॉक्टरांनी गॅरंटी नाही म्हणून सांगितलेला हा माणूस आज जिवंत आहे आणि म्हणून हे आपण सेलिब्रेशन करतो आहोत. असे असंख्य प्रसंग आले, तरीही यानं शब्दांची साथ सोडली नाही. कदाचित यामुळंच त्याच्या शब्दांचा सुंदर दस्तऐवज पुस्तक रूपानं आम्हाला देता आला. शब्दांचा हा सोहळा केवळ पुस्तकासाठी नाही, शब्दांचा हा सोहळा केवळ उत्तमच्या कौतुकासाठीही नाही, तर हा सोहळा आहे त्यानं आजवर भोगलेल्या वेदनांवर फुंकर उडवण्यासाठी, त्याला लढण्याचं अधिक बळ देणाऱ्या तुमच्यासाठी. तुमच्यावर याचा भयंकर जीव आहे हा. आणखी 2 माणसं त्याला जाम प्रिय आहेत, एक त्याची आई आणि आता लेक. यात माझं स्थान कुठे आहे मला खरंच माहिती नाही. इतकी वर्ष मी त्याच्यासोबत आहे, पण तो मलाही बिघडलेला नाही. हो, जेवढा माहीत झाला तेवढा तुमच्यासमोर ठेवावासा वाटला. अर्थात त्याच्यासारखं लिहिता बोलता आलेलं नसणारच, पण भावना समजून गोड मानून घ्या. धन्यवाद. त्या सरप्राईजसाठी वहिनींना खूप खूप धन्यवाद. खरं तर उत्तमरावांच्या कविता सर्वोत्तम का आहेत त्याचं चित्र उलगडणारा हा जीवन प्रवास आहे. म्हणजे लहानपणापासनं ज्या परिस्थितीने चटके दिलेत, ज्या परिस्थितीतनं आपण आलो आहे, त्याच्यामुळं संवेदना समजून घेण्याची पण एक वृत्ती त्यांच्यामध्ये आली आणि म्हणून आज हा एक खूप चांगला काव्यसंग्रह त्यांचा आपल्या समोर येतो आहे. आणि आता त्याच प्रमुख सोहळ्याला या ठिकाणी आपण सुरुवात करणार आहोत. मान्यवरांना विनंती आहे की आता या ठिकाणी आपण या PM म्हणजे काय र या कविता संग्रहाचं प्रकाशन करूयात. या कविता संग्रहामध्ये वेदना आहेत, समजुतीच्या 4 गोष्टी आहेत, काही हळव्या आहेत, काही बंड करून उठणाऱ्या आहेत. एकंदरीत आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जे जे भाव आपल्यामध्ये उमटतात ते सगळे भाव या कविता संग्रहामध्ये आपल्याला पाहायला मिळतील.
कविता संग्रहाचं पोयम हे पुस्तक प्रकाशित करून आपण सगळ्यांसाठी आज उपलब्ध करून द्यायचे. अगदी या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी मला हे सांगावं वाटेल की अगदी उत्तमरावांच्याच शब्दांमध्ये सांगायचं झालं तर शब्दांची काठोकाठ भरलेली ही उंजळ फक्त तुमच्यावर उधळण्यासाठी, तुमची खुशामत म्हणून नव्हे तर शब्दांचा हट्ट पुरवण्यासाठी. या ठिकाणी या सुंदरशा काव्यसंग्रहाचं प्रकाशन झालं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. हे जे पुस्तक आलं आहे हे पुस्तक लिहिणारे सन्माननीय उत्तम कुमार इंदोरे यांच्याशी एक संवाद आपण या ठिकाणी मुलाखत रूपी या ठिकाणी होणार आहे. त्यासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करणार आहे ज्यांच्या नावावर 12 सुप्रसिद्ध कादंबऱ्या आहेत, ज्यांना राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. बाप असतो जीर्ण म्हाताऱ्या वाडासारखा, शांत, संयमी, स्थिर, गंभीर, पाऊस वाऱ्याला आव्हान देत, कडाडत्या विजेकडे डोळे वाटारून बघणारा. बाप असतो सूर्याविरुद्ध युद्ध पुकारणारा, उन्हाचा तळतळीत लेप पाठीवर रापवीत, लेकरावर मायेची गार सावली पांघरणारा. असं बापाचं यथार्थ वर्णन करणारे लेखक, साहित्य क्षेत्रातला बाप माणूस सन्माननीय नितीनजी थोरात यांना मी विनंती करेल की आपण या ठिकाणी येऊन सन्माननीय उत्तम कुमार इंदोरे यांचा परिचय मुलाखत रूपी या ठिकाणी 10 मिनिटात द्यावं. बरोबर. नमस्कार. पोयम म्हणजे काय रे या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे मी खरंच मनापासून स्वागत करतो. मला इंदोरे सरांना माहिती आहे मला फार असं प्रोफेशनली वगैरे बोलता येत नाही. मी अगदी कॅज्युअलीच बोलेन. काही चुकलं तर मला माफ करा. कवितेचा कार्यक्रम आहे आणि मी हार्डली एक 4-5 प्रश्नच फक्त तुम्हाला विचारणार आहे. त्याची तुम्ही उत्तर द्यावं असं मला अपेक्षित आहे. तुम्ही मुलाखत घेणार हे मला कळल्यावरच छातीत धडकी भरली माझ्या. ओके. एक सहज प्रश्न आहे, जास्त वेळ घेणार नाही मी कोणाचा. नॉर्मली असं म्हटलं जातं की कवी मनाची माणसं खूप हळवी असतात आणि हळवी माणसं पटकन प्रेमात पडतात. आत्ता वहिनींनी जी व्हिडिओ बनवला होता त्याच्यातूनही असं बरंच काही कळालं की तुम्ही खूप हळव्या मनाचे आहात. मला हे विचारायचं होतं की तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज? लव कम अरेंज मॅरेज आहे. काय लव कम अरेंज मॅरेज. होतं मग अरेंज हे अगदी गोंडस उत्तर आहे. लव होतं नंतर अरेंज हे नाही. लव होतं की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज ते प्युअर अरेंज असतं. लव होतं पण आम्ही ठरवलं मग अरेंज असं नाही. क्लिअर सांगा. लव होतं. ओके, लव्ह मॅरेज आहे. बरं, ठीक आहे. त्यामुळंच कदाचित एक कवी घडला असं मी म्हणेल. दुसरा प्रश्न माझा असा होता की लहानपणी तुम्ही अगदी मी आत्ता पाहिलं की लहानपणी तुम्ही खूप बेसिक काम, वॉचमनचं काम केलं, दगडी फोडण्याचं काम केलं आणि आता तुम्ही थेट लोकांचा मेंदू फोडायचं काम करता एक कविता संग्रह काढून. एवढा मोठा बदल कसं काय होऊ शकतो एखाद्या माणसामध्ये? अवघड प्रश्न आहे. काय उत्तर द्यावं म्हणजे एकदमच इतके असे बॉम्ब गोळे पडत आहेत. पण त्या काळी मी असं म्हणेल की त्यावेळेला कुटुंबाची गरज होती, त्यामुळे दगड फोडायला लागले आणि माणसांचे मेंदू शाबूत होते, त्यामुळे कदाचित मेंदूवरती प्रहार करण्याची इतकी गरज वाटली नाही. आता काय चाललंय, काय सुरू आहे समाजामध्ये, आपण सगळे पत्रकारित आहोत, समाजात वावरतो, त्यामुळे काही प्रमाणात मेंदूवरती छन्नी हातोड्यांनी प्रहार करायला हवेत असं मला वाटू लागलं. त्यामुळे मी आणि मुळात या कविता त्या काळातल्याच आहेत. मी ज्या वेळेला जे हात दगड फोडत होते तेच हात कविता पण लिहित होते. पण अलीकडे सुद्धा त्या कविता तुम्ही जसं म्हणता तसं समाजावर प्रहार करणाऱ्या तर त्या लेखन सुरू आहे. मी आता इथे बरेच पत्रकार मंडळी आहेत, त्या सर्व पत्रकारांची माफी मागून एक प्रश्न यांना विचारतो की इंदोरे सरांना मी जसं ओळखतोय तसं प्रामाणिक, सज्जन, स्वाभिमानी असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे, तरी सुद्धा तुम्ही पत्रकारिता का निवडली? सगळ्यात पहिल्यांदा हे 3 सर्टिफिकेट दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मी हे आहे म्हणजे कुटुंबियांसमोर सगळ्यांसमोर सांगितलं हे आणखीनच अभिमानास्पद आहे. पण पत्रकार हा असाच असला पाहिजे. मुळात जी आपण आदर्श पत्रकारिता पाहिली, शांत, संयमी आणि समाजावर प्रहार करणारी माणसं पत्रकारितेत असली पाहिजेत. पराग सरांचं फार सुंदर असं उदाहरण आपल्या समोर इथं आहे
असंख्य पत्रकार असे आहेत समाजात की जे शांत, संयमी आणि रोखठोक लिहिणारे चांगल्या नीतिमत्तेचे प्रामाणिक देखील आहेत. ठीक आहे. पराग सरांना तुम्ही मध्ये घेऊन खूप छान बाजू सावरलेली आहे, हरकत नाही. पुढचा प्रश्न असा होता की तुमचं बालपण ग्रामीण भागात गेलं, तारुण्यात तुम्ही पत्रकारिता केली, आता उतार वयात तुम्ही कविता संग्रह करताय. ऐकलं ना? सरांनी उत्तर दिलं नाही, तरुण आहे असं. मग त्यामुळे हा प्रश्न सर त्या दाढी सफेद दिसली म्हणजे उतार वय लागू होत नाही नाही. माझा पूर्ण प्रश्न ऐकून घ्या तुम्ही. जसे करंदीकर सर मध्ये आले तोच सपोर्टिव्ह आहे की तुमचं बालपण ग्रामीण भागात केलं, तारुण्यात तुम्ही पत्रकारिता केली, उतार वयात तुम्ही कविता संग्रह लिहित आहे. पराग सर किंवा मी, आम्ही तरुणांनी तुमचा कविता संग्रह का वाचावा? म्हातारा न होण्यासाठी. ठीक आहे, आता शेवटचा फक्त एकच प्रश्न विचारतो की सॉरी 2 विचारतो ना. एक आहे मला हे विचारायचं होतं, प्रत्येकाचं आयुष्य कमालीच्या संघर्षाने व्यापलेलं असतं. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा संघर्ष कोणता? खूप सगळं संघर्षानेच भरलेलं आहे. सगळी माणसं साक्षी आहेत, सगळ्यांनी आत्मदेखा पाहिलेली आहे. या 80% माणसांनी मला हे जे एव्हीमध्ये जे पाहिलं तुम्ही ते साक्षीदार आहेत. त्यामुळे खूप संघर्ष, खूप प्रसंग आहेत असे. असं निवडता येणार नाही की हा फार टोकाचा होता, हा होता. आजही संघर्ष आहे, वेगळ्या पातळीवरचा असतो. प्रत्येक माणसाला संघर्ष असतो, जन्मापासून मरेपर्यंत तो वेगवेगळ्या पातळ्यांचा. माझा थोडा जास्त टोकदार होता, आहे असं म्हणेन. कोणता? कोणता असं निवडता येणार नाही, पण मला खूप वाईट वाटलं त्या काळामध्ये की ज्यावेळेला मी रात्री वॉचमनची, जे मगाशी उल्लेख झाला, रात्री पिंपरीमध्ये संगवी केशरी कॉलेजमध्ये होतो मी. वडील खूप आजारी असताना संगवी केशरी कॉलेजला ॲडमिशन घेतलं होतं आणि रात्री मी वॉचमन 7 ते पहाटे 7 पर्यंत वॉचमनची ड्युटी असायची, पूर्ण जागून. पहाटे 7ला त्या कंपनीतल्या नळावर आंघोळ करायची आणि कॉलेजला जायचं. तिकडून आलं की आमचे एक रिलेटिव्ह होते, त्यांच्या तिथं डब्याची सोय केलेली होती. डबा घ्यायचा आणि भोसरीमध्ये एक शंकराचं मंदिर आहे, अजूनही आहे, कोणी गेला तर ते दिसतं. त्या शंकराच्या मंदिरात जाऊन झोपायचं, संध्याकाळी 6:30 पर्यंत झोपायचं. 6:30 पुन्हा त्या घरामध्ये जायचं, डबा घ्यायचा, उचलायचा आणि 7ला पुन्हा वॉचमनच्या नोकरीवर जायचं. तो जो काळ होता ना, तो मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. जेव्हा जेव्हा मी सुखासीन आयुष्य जगतो किंवा जेव्हा जेव्हा मी लाविश लाईफ माझ्यासमोर असतं, तेव्हा तेव्हा मी ते प्रसंग आठवण्याचा प्रयत्न करतो आणि सतत जमिनीवर राहण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद. शेवटचाच प्रश्न विचारतोय, वहिनींच्या परवानगीने विचारायचा. कुठे येते? मला असं विचारायचं होतं, तसं पहिला प्रश्न तोच होता की हळवी माणसं पटकन प्रेमात पडतात आणि प्रेमात पडलेली माणसं कविता करतात. तर मला असं वाटतंय की मी शाळेत असताना प्रेमात पडलो होतो आणि मी तेव्हा कविता केली होती. वयाच्या 40व्या वर्षात तुम्ही कविता करताय म्हणजे उत्तर काहीच दिलं नाही तुम्ही. उत्तर देतो, मी प्रेमात पडलोय, डेफिनेटली प्रेमात पडलोय, पण कुठल्या मुलीच्या नाही. अच्छा, ओके. मी माणसांच्या प्रेमात पडलोय, मी शब्दांच्या प्रेमात पडलोय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. थँक्यू. संग्रह हे पुस्तक आता सर्वांचं झालंय. मी मगाशी म्हटलं त्या पद्धतीने या पुस्तकामध्ये वेगवेगळे भाव तुम्हाला पाहायला मिळतील. हे खरं तर आपलं स्वतःचं जीवन आहे असं पण वाटेल, कारण या सगळ्या घटना आपल्या जीवनामध्ये हे संघर्ष येत असतात आणि म्हणून काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या कवितातल्या पुस्तकातल्या काही कविता या ठिकाणी आमचे काही सहकारी या ठिकाणी सादर करतील. मी सर्वप्रथम विनंती करतो सन्माननीय तुषार डावकर यांना की त्यांनी यावं आणि या संग्रहातली मी कितीसा जगतो आहे या कवितेचं सादरीकरण करावं. तुषार डावकर. या अनमोल अशा कविता संग्रहातला पहिला अंक मी तुमच्या सर्वांसमोर कवींच्या आदेशाने वाचण्याचा प्रयत्न करतो. कवितेचं शीर्षक आहे मी कितीसा जगतो आहे आणि यातल्या भावना मी कविता रूपी तुमच्या समोर ठेवतोय. शब्दांना माहित नसते मी कितीक लिहितो आहे, हृदयाला ठाऊक कुठले मी कितीसा जगतो आहे. जर केले बंड तयांनी मी लिहीन श्वासांवरती, जगण्याची आस अशी की कोंबात उमलतो आहे. वाऱ्याला ठाऊक नाही माझ्या शब्दांतील वेग,
अर्जुन थबकला असता पाहून असा आवेग. मी रोविलीत अक्षरे त्या अथांग क्षितिजावरती, भावना तरी साऱ्यांच्या कुरवाळत जगतो आहे. मी विचारले मग नदीला, का रंग बदलला आज? तुझा ग कसला झेंडा, निर्मळता तुझाच साज. मग लवाळाही फुरफुरला, माझ्यावरही अन्याय. त्या नदीच्या पाण्याचा रे मी धर्म शोधतो आहे. हा याचा, तो त्याचा, हा भक्त आणि तो दूत. जाती धर्मांच्या चिंध्या, पक्षांचे पोकळ भूत. ही शब्दांची गाठोडी बाटवली या साऱ्यांनी. या साऱ्या पलीकडची मी नवी दुनिया शोधत आहे. हृदयाला ठाऊक कुठले मी कितीसा जगतो आहे. धन्यवाद. आणि यासोबतच मी अजून एक मिनिट फक्त डॉक्टर साहेबांच्या कोट्यातला, आमच्या लाडक्या खासदार साहेबांच्या कोट्यातला देतोय. खूप वर्षांपासूनची माझी इच्छा आहे की, जसं मगाशी सर म्हटले की एक कवी असतो त्याला ऐकवायचं असतं कोणाला तरी, त्यातलाच मी एक कवी सांगतो. गंगापूर सारख्या गावात जन्म आपुला झाला, संघर्ष ही ठळक अक्षरे लिहिली असतील का पाचवीला. मोलमजुरी करता करता भाऊ बहिणींचा तुम्ही आधार झाला. आईच्या साथीने स्वावलंबी शिक्षणाचा बगीचा फुलवला. थोर ते माता माऊली ज्यांनी खरोखर उत्तम पुत्र घडविला. हातात घेत लेखनी आदर्श लेखक व पत्रकाराचा बहुमान मिळवला. संघर्ष करता करता सुवर्णासारखा भक्कम आधार तुम्हा मिळाला. आयुष्यभर धन कमवून देखील मिळणार नाही असा चैत्राली रूपी दागिना तुम्ही घडविला. प्रकृतीचे ग्रहण घेऊन पुन्हा काळोख दाटला. पण संघर्षातून उभा राहिलेला आमचा बच्चन इथे देखील शहंशाह ठरला. रात्रीचा दिवस करत नोकरी करता करता भोसरीचा एक सिक्युरिटी गार्ड आज महाराष्ट्राचा सेलिब्रिटी झाला. एक वाक्य खास दाजींच्या वडिलांसाठी मी लिहिलंय. दादांचे अंत्यदर्शन जरी चुकले असेल शेवटच्या घटकेला, दादांचे अंत्यदर्शन जरी चुकले असेल शेवटच्या घटकेला, स्वर्गातून देखील अभिमानाने दादा पाहत असतील या सुवर्ण क्षणाला. शब्द खरंच अपुरे पडतील सर तुमच्या आई वडिलांवरील प्रेम भावनेला. आणि हे आत्ताचं पुढचं कडवं आहे आपल्या प्रमुख पाहुण्यांसाठी. आदर्श खासदार कसा असावा याचा अल्पावधीतच नमुना तुम्ही दाखविला. शिवछत्रपतींचा खराखुरा इतिहास तुम्ही मनामनात रुजविला. इतिहासकारांच्या वादात अडकलेला पन्हाळ्याचा कैदी स्वराज्य रक्षक म्हणून तुम्ही अखंड भारतात गाजवला. शिवजन्मभूमीच्या या आधुनिक मावळ्याचा सहवास प्रकृती ठीक नसताना देखील या सोहळ्यास लाभला. मी विनंती करतो काळेंच्या जावयाला स्वीकार करावी ही मानवंदना. माफ करत विना परवानगीच्या काव्य वाचनाला. संपूर्ण नातेवाईक, आप्तेष्ट आणि लाडक्या मामा मामींच्या शुभेच्छा. या शब्दांच्या जादूगाराला अखंड आयु आरोग्य लाभो महाराष्ट्राच्या या प्रतिभावान लेखकाला. धन्यवाद. धन्यवाद तुषार भाऊ. यानंतर मी आमंत्रित करतो स्वतीताई मांडे यांना. कवितेचं नाव आहे मी वाट पाहतोय त्या दिवसाची. स्वतीताई मांडे. प्रमुख पाहुणे आणि उपस्थित सर्वांना माझा नमस्कार. मला ही संधी दिली या पोएम म्हणजे काय रे या कविता संग्रहाचे कवी उत्तम कुमार इंदोरे यांचे पहिले मनापासून मी आभार मानते. कवितेचं नाव आहे मी वाट पाहतोय त्या दिवसाची. ती रोज जळतीये, कधी पेट्रोलनं, कधी ॲसिडनं, कधी रॉकेलनं, तर कधी समाजातल्या लाळ गोट्या बुभुक्षित नजरांनी. ती रोज जळतीये, कधी पेट्रोलनं, कधी ॲसिडनं, कधी रॉकेलनं, तर कधी समाजातल्या लाळ गोट्या बुभुक्षित नजरांनीही. तशी ती वर्षानुवर्ष जळतच आली की परंपरांच्या विखारी वनव्यानी आणि तिच्यावर लादलेल्या जुलमी प्रथांच्या ठिणग्यांनीही. ती जळते आता, ती जळते आता तिला नको असलेलं प्रेम नाकारल्याच्या रागात. आणि ती जळते अजूनही तुमच्या मनाविरुद्ध वागल्याच्या धाकातही. तुम्ही जाळलेलं तिचं शरीर थंड पडेलही. तुम्ही जाळलेलं तिचं शरीर थंड पडेलही. कदाचित थंड पडेलही तुम्ही फेकलेलं ॲसिड आणि पेट्रोलही. कदाचित थंड पडेलही तुम्ही फेकलेलं ॲसिड आणि पेट्रोलही. पण मी वाट पाहतोय,
मी वाट पाहतोय त्या दिवसाची जेव्हा पेटलेल्या काही जणींसाठी बंड करतील असंख्य ज्वाळा आणि पेटवून देतील हा लाल मोठ्या नजरांचा समाज. त्या पेटवून देतील भुसटलेल्या बेगडी परंपराही. मी वाट पाहतोय त्या दिवसाची. नमस्कार. सगळ्यांचा वेळ अमूल्य आहे, पण 1 मिनिट मीही घेणार आहे. आपले प्रमुख पाहुणे श्री अमल कोल्हे. दुखापत झाल्यामुळं सगळीकडे न्यूज पसरली, निमंत्रण पत्रिका वाटल्या आणि पूर्ण फॅमिलीला टेन्शन आलं होतं की काय होईल. सगळीकडून लोक विचारायला लागले की सर येणार आहेत का, काय झालं, कसं होणार आहे. पण आम्हाला अभिमान आहे, मी सुद्धा जुन्नरकर आहे आणि सर आज कार्यक्रमाला उपस्थित झाले याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आणि शतशः आभारी आहे. कारण तुमचा हा विश्वासच सगळ्यांना जागृत ठेवतो. आणि मी गृहिणी असून माझी एक मैत्रीण आहे, तिने मला हक्काने सांगितलं अगं ते अमल कोल्हे आहेत, तू टेन्शन घेऊ नको, ते येणारच आहेत. मला खूप बोलायचं आहे पण सगळ्यांचा वेळ अमूल्य आहे, त्यामुळे मी संपवत. धन्यवाद ताई. माणसांना जपणारे, माणसांना जीव लावणारे आपले खासदार आहेत, याचा आपल्या सगळ्यांना निश्चित अभिमान आहेच. यानंतर मी आमंत्रित करतो अश्विनीताई फलके यांना. कवितेचं नाव आहे त्यांनी एकदा विचारलंच तिला. कवितेचं नाव आहे त्यांनी एकदा विचारलंच तिला. अश्विनीताई. सर्वांना माझा नमस्कार. या स्टेजवरची माझी आजची पहिली ओळख मी सांगणार आहे. ती म्हणजे आपली जी आज पुस्तकाचं जे प्रकाशन आहे, पोयम म्हणजे काय र, या पुस्तकाचे कवी श्री उत्तम कुमार इंदोरे यांची मी मेवणी. त्यांच्यामुळे मला तुमच्या समोर बोलण्याचा इथे मान मिळालेला आहे आणि त्यांच्यामुळे आज अमल कोल्हे साहेब आणि वरिष्ठ मंडळी यांना मी खूप जवळून भेटते आहे, याचा मला खूप आनंद होतोय. या मान्यवरांचे आशीर्वाद घेऊन आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा घेऊन मी एक कविता या पुस्तकातली सुंदर अशी सादर करत आहे. त्यानं एकदा विचारलंच तिला. कवितेचं शीर्षक आहे त्यानं एकदा विचारलंच तिला, शेवटी न राहून विचारलंच तिला, शेवटी न राहून विचारलंच तिला, भोवताली मिट्ट पसरलेल्या काळोखात कितीसा उजेड देतील ग तुझ्या या पंत्या. भोवताली मिट्ट पसरलेल्या काळोखात कितीसा उजेड देतील ग तुझ्या या पंत्या. आणि हा उन्हाळ वारा टपलेला आहेच की, आणि हा उन्हाळ वारा टपलेला आहेच की विझवायला आणि उकडून टाकायला त्यांना वातीन सकट. तिनं फक्त पाहिलं आणि पुन्हा नेटानं लख उजळवल्या साऱ्याच पंत्या. तिनं फक्त पाहिलं आणि नेटानं लख उजळवल्या साऱ्याच पंत्या. त्यानं पुन्हा टोकलं, कितीदा पेटवशील आणि कितीसा काळोख मिटवशील, कितीदा पेटवशील आणि कितीसा काळोख मिटवशील. आता मात्र ती बोलली, मी उजळत राहीन माझ्या प्रत्येक पंथी माझ्या निर्धारानं. मी उजळत राहीन प्रत्येक पंथी माझ्या निर्धारानं. कधीतरी मिटेलच हा काळोख आणि उजळून निघेल असं म्हणतं. कधीतरी मिटेलच हा काळोख आणि उजळेल हे असं म्हणतं. कारण पंथीपेक्षाही माझा विश्वास आहे ती पेटवणाऱ्या माझ्या हातावर. कारण पंथीपेक्षाही माझा विश्वास आहे ती पेटवणाऱ्या माझ्या हातावर. माझा विश्वास आहे माझ्या मनातल्या ज्योतींवर आणि वारं वादळ थोपून धरणाऱ्या तुझ्या हातावरही. मनापासून मी सगळ्यांचे धन्यवाद करते. थँक्यू सो मच. थँक्यू सर. एक शेवटची या काव्यसंग्रहातली कविता या ठिकाणी सादर होते. पूजाताई आवटेंना मी विनंती करतो, एक माणूस हवं असतं या कवितेचं या ठिकाणी सादरीकरण हो. या काव्यसंग्रहातली आज जी कविता मी सादर करणार आहे त्याचं नाव आहे एक माणूस हवं असतं. एक माणूस हवं असतं गलबताच्या शिडावरून मी आहे रे म्हणणारं. एक माणूस हवं असतं गलबताच्या शिडावरून मी आहे रे म्हणणारं. अनेक माणूस हवं असतं अलगद त्याच्या कुशीत घेऊन भरपूर रडू देणारही. एक माणूस हवं असतं, एक माणूस हवं असतं कोसळणाऱ्या आभाळाला अलगद थोपवून धरणारं. एक माणूस हवं असतं कोसळणाऱ्या आभाळाला अलगद थोपवून धरणारं. अनेक माणूस हवं असतं तुमच्या प्रत्येक जखमेसाठी आतल्या आत झुरणारं. एक माणूस हवं असतं बरबटलेल्या स्वार्थी जगात निर्व्याज प्रेम करणारं. एक माणूस हवं असतं बरबटलेल्या स्वार्थी जगात निर्व्याज प्रेम करणारं. अनेक माणूस हवं असतं आवाज दिल्यावर अर्ध्या रात्री तुमच्यासाठी मरणारही.
धन्यवाद. धन्यवाद ताई. खरं तर खासदार साहेबांची तब्येत ठीक नाही तरी सुद्धा ते या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. पण सर आपलं व्यक्तिमत्व असं की तुम्ही आलात का तुमचा सहवास खूप जास्त वेळ मिळावा असं वाटतं. थोडंसं समजून घ्या आमच्या भावना. आपण सगळेच जण या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. आपण सगळेजण आयोजकांच्या दृष्टीनं उत्तम कुमारांचा मित्रपरिवार असेल परिवार असेल या सगळ्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहात. सगळ्यांचाच शब्दरूपानं मी या ठिकाणी सत्कार करतो. आणि तरीसुद्धा काही मान्यवरांना या ठिकाणी बोलून त्यांना सन्मानित केलं जावं अशी भावना आहे. म्हणून मी या ठिकाणी विनंती करतो की हे पुस्तक ज्यांच्यामुळं आपल्या हातामध्ये पडणार आहे ते प्रकाशक हार्ट पब्लिकेशनचे सन्माननीय विनोदजी शिंदे यांना या ठिकाणी मी निमंत्रित करतो. त्यांचा सत्कार कृपया या ठिकाणी मच्छिंद्र फुले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांना विनंती करेल की टाळ्यांच्या गजरात आपण त्याचं या सगळ्या सत्काराचं स्वरूप हे पुष्प आणि 5 बीज देऊन होत आहे. मातीमधल्या माणसाला बीज मातीमध्ये पेरावं हे वाटणं स्वाभाविक आहे आणि म्हणून या मातीतला माणूस उत्तम कुमार इंदोरे यांनी या सत्काराचं स्वरूप त्या पद्धतीने ठेवलं आहे. यानंतर या ठिकाणी दुसरा सत्कार होतो आहे. ज्यांनी मगाशी उत्तम कुमारांची या ठिकाणी मुलाखत घेतली ते 12 सुप्रसिद्ध कादंबऱ्यांचे लेखक आणि राज्य शासनाचा पुरस्कार मिळालेले कादंबरीकार सन्माननीय नितीन थोरात यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं आणि रोहित ढोमसेंना विनंती करतो की आपण सरांचा सत्कार करावा. उत्तम कुमार यांचे ते स्वतः पत्रकार असल्यामुळं बरेचसे पत्रकार मित्र आहेत आणि त्यातलेच एक खूप जवळचे आणि खास मित्र सन्माननीय किरणजी वाजगे सर यांचाही या ठिकाणी सन्मान होतो आहे. किरण वाजगे सरांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि त्यांचा सन्मान करणार आहेत रामदास मांडे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय काकासाहेब कोयटे हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचाही या सगळ्या स्नेहपरिवाराच्या वतीनं सन्मान होतो आहे. मी राजेंद्र आवटे यांना विनंती करतो की आपण हा सन्मान करायचा आणि काकासाहेबांना विनंती आहे की कृपया आपण व्यासपीठावर येऊन या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. उत्तम कुमार ज्या गावातून येतात त्या गावातले आणि आध्यात्मिक क्षेत्रातले एक मोठं नाव, पूर्ण तालुक्यातील तरुण पिढीला मार्गदर्शन करणारे शारदा प्रबोधिनीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय पांडुरंग महाराज येवले हेही या प्रकाशन सोहळ्यासाठी आणि विशेष करून कृपाशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे. मी महाराजांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर यायचे आणि रवींद्र इंदोरेंना विनंती करेल की महाराजांना सन्मानित करायचे. सन्माननीय पत्रकार मंगेश कुलकर्णी साहेब हेही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आणि उत्तम कुमार इंदोरे मित्रपरिवार आणि या कुटुंबियांच्या वतीनं त्यांनाही या ठिकाणी सन्मानित केलं जाते. मी विजय येवले सरांना विनंती करतो की आपण येऊन सरांना सन्मानित करायचे. यानंतर सन्माननीय किरण बोरा यांना विनंती आहे की आपण खासदार अमोलजी कोल्हे साहेब यांचे स्वीय सहाय्य सन्माननीय प्रबोध सावंत साहेब ज्यांचा आपला आंबेगाव तालुक्याचा खूप जुनाच परिचय आहे
तर त्यांनाही या ठिकाणी आपण सन्मानित करावं अशी मी सतीश शिंदे किरण बोरा यांना विनंती करतो. उत्तम कुमार इंदोर यांना म्हणजे बालवयामध्ये शिक्षणाच्या वयामध्ये ज्यांनी संस्कार केले ते त्यांचे शिक्षक सन्माननीय वायकर सर यांनाही या ठिकाणी सन्मानित केले जाते. वायकर सरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे आणि सतीश शिंदेंना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन सरांचा सन्मान करायचा आहे. उत्तमरावांच्या शिक्षिका सन्माननीय चंद्रावळे त्या मॅडम यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आणि वत्सला इंदोरे यांना मी विनंती करतो की आपण त्यांना सन्मानित करायचे. यानंतर श्रीमती कमल काळे यांना विनंती आहे की आपल्या हस्ते पुढचा सन्मान होणार आहे, आपण व्यासपीठावर यायचे. आणि पुढचा सन्मान आहे की शालेय जीवनामध्ये जे बरोबरीने शिकले आणि एकमेकाला परिचित आहेत उत्तम कुमारांचे वर्ग मैत्रीण सिंधू हांडे की त्यांनाही आपला मित्राचं पुस्तक प्रकाशन होत असताना यावं वाटलं आणि कौतुक करावं वाटलं. त्यांना विनंती करतो सिंधू हांडेंना की आपण व्यासपीठावर यायचे आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी श्रीमती कमल काळे यांच्या हस्ते होतोय. एक अत्यंत महत्त्वाचा सन्मान राहिला आहे. गेल्या तासाभरापासून तुम्हा आम्हाला मंत्रमुग्ध करणारे सूत्रसंचालक ही काही साधी आसामी नाही आहे. खेड जुन्नर आंबेगाव तालुक्याच्या सामाजिक क्षेत्रातील मोठं नाव आहे. एक चांगले कवीही आहेत. मात्र बाबांच्या प्रेमाखातर त्यांनी ही जबाबदारी पार पाडणार असल्याचं सांगितलं आणि बाकी तुम्ही ऐकतच आहात. मोहनराव ननकर यांचा सत्कार शिवसेना उपतालुका प्रमुख गंगापूरचे विश्वनाथ लोहोट यांच्या हस्ते होईल. मी विश्वनाथ काकांना विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन मोहन काकांचा सत्कार करावा. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित असलेले काही मान्यवर अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वप्रथम मी निमंत्रित करतो या पुस्तकाचे प्रकाशक सन्माननीय विनोद शिंदे सर, त्यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. जय जिजाऊ. मी विनोद शिंदे आज तुमच्यासमोर पोएम म्हणजे काय र या पुस्तकाच्या प्रकाशकाच्या भूमिकेत उभा आहे. हार्ट पब्लिकेशन या संस्थेच्या माध्यमातून या कविता संग्रहाचं प्रकाशन करताना मला मनस्वी आनंद होता. मी सर्वप्रथम हार्ट प्रकाशनची ओळख करून देतो. आपण कधी असं पाहिलं आहे का की तुम्ही एखादं रोपटं लावलं आणि त्याला लगेच बहर आला, त्याला फुलं फळं लागली? नाही ना. पण मी पाहतोय एप्रिल महिन्यातच हार्ट प्रकाशनचं रोपटं लावलं आणि लगेचच श्री उत्तम कुमार इंदोरे यांच्यासारख्या वरिष्ठ पत्रकार, कवी, लेखक, निवेदक यांचा पहिला कविता संग्रह प्रकाशित करण्याची संधी आम्हाला मिळाली. आणि संस्थेच्या पहिल्याच प्रकाशनात खासदार अमोलजी कोल्हे सारखे महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य संपादक माननीय श्री पराग करंदीकर अशा दिग्गजांचा हात लागला म्हणजे रोपटं बहरलंच ना. हार्ट म्हणजे HEART. ओके. सो H फॉर हिस्ट्री, E फॉर एज्युकेशन, A फॉर ॲनालिसिस, R फॉर रिसर्च आणि T फॉर ट्रेनिंग. सो नावावरूनच हार्ट पब्लिकेशन भविष्यात काय करणार आहे याची कल्पना तुम्हाला आली असेल. म्हणजेच हार्ट पब्लिकेशन इतिहास घडवू शकणाऱ्या सर्व व्यक्तींवर आणि अशा व्यक्तींचे साहित्य आपल्यासमोर सादर करणार आहे. आता आमच्या प्रकाशनाचे पहिले कवी माननीय श्री उत्तम कुमार इंदोरेजी आणि त्यांचा पहिला कविता संग्रह पोएम म्हणजे काय र याविषयी. उत्तम निवेदक, लेखक, पत्रकार अशी पुरापार ओळख असलेल्या उत्तम कुमारजी इंदोरे यांचा हा कवी म्हणून पहिला कविता संग्रह तो मी स्वतः डिझाईन केला आणि त्यामुळे त्यातील कविता माझ्या वाचनात आल्या. या कविता वाचताना तुम्हाला संघर्ष काय असतो, प्रेम भावना काय असतात, भावभावना काय असतात, या सगळ्या सोबतीला कवीचा त्यांच्या आयुष्यातील अनुभव या कविता संग्रहात कवीने खूप सुंदर पद्धतीने व्यक्त केला आहे. साहित्य, डिजिटल क्षेत्रातील इतिहासात नाव नोंदवण्याची ताकद मी उत्तम कुमार इंदोरेंकडे बघितली आहे.
या करण्यापेक्षा या आजच्या या डिजिटल युगात वाचन संस्कृती लोप पावत असताना मला सगळ्यांना फक्त आता एकच सांगायचं आहे की मोबाईल फोनमध्ये मुंडी घालून मान डोळ्याने पाठीचा कणा खराब करून करण्यापेक्षा थोड्या वेळ पुस्तकांना द्या. व्हॉट्सअप फेसबुकवरच्या भंपक पोस्ट वाचून ऐकून किंवा बघून वेळ वाया घालवून चुकीचं काही आत्मसात करण्यापेक्षा पुस्तकं वाचा. कारण वाचाल तर वाचाल आणि तुमचं भविष्यही वाचवाल. शेवटी एवढंच सांगतो, उशीर होण्याआधी पुस्तकांचा कास धरा. पुस्तकं वाचत नसाल तर मी हार्ट पब्लिकेशनचा स्टॉल बाहेर लावला आहे. आज आणि आत्ताच पोय म्हणजे काय र हे पुस्तक विकत घ्या आणि वाचनाचा श्रीगणेशा करा. आजच्या दिवशी मी पुस्तक सवलतीच्या किमतीतच विकतोय. सो त्याचा तुम्ही आनंद घ्या. धन्यवाद. धन्यवाद सर. खरं तर याच्यानंतर लेखकांचं कवीचं मनोगत आपण ऐकणार आहोत. पण तत्पूर्वी आपण ज्या मातीतनं आलात त्या मातीचे आपले बालसवंगडी आणि मातीतली माणसं या ठिकाणी आली. तर आपला माणूस काहीतरी भव्य दिव्य काहीतरी करत असताना त्यांनाही वाटणं स्वाभाविक आहे की आपल्या माणसाचा आपल्या हातून सन्मान व्हावा. म्हणून आपला सन्मान या ठिकाणी ग्रामस्थ गंगापूर यांच्या वतीनं होतोय. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो श्रीराम येवले, विश्वनाथजी लोहोट आणि आत्माराम लोहोट यांनी कृपया लवकर यायचे स्टेज व्यासपीठावर आणि उत्तम कुमार इंदोरे यांना सन्मानित करायचे. त्याचबरोबर या ठिकाणी आपले शिक्षक श्री व सौ चंद्रावळे यांच्या वतीनेही आपला सन्मान होतो आहे. त्यांनाही मी विनंती करतो की आपणही त्यांच्या मागोमागे येऊन या ठिकाणी सन्मान करायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी शारदा प्रबोधिनी च्या वतीनेही आपल्याला सन्मानित केलं जाणार आहे. आणि मी विनंती करतो नंदकुमार येवले, शब्बीर मुलानी, सतीश लोहोट यांनी व्यासपीठावर यायचे. महाराज आपणही व्यासपीठावर या सगळ्या मान्यवरांना विनंती आहे आपण नंदकुमार येवले, शब्बीर मुलानी आणि सतीशजी लोहोट कृपया व्यासपीठावर यायचे आणि शारदा प्रबोधिनीच्या वतीनं आपण उत्तम कुमारांना सन्मानित करायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय गणपतराव कोंढवळे हा आदिवासी मावळी बोलीतून लिहिणारा लेखक. त्यांच्या काही कथा या ठिकाणी डांगण हुल्या नावाच्या मासिकामध्ये प्रसारित झाल्यात आणि तेही उत्तम कुमार यांना डांगण हुल्या देऊन सन्मानित करतात. त्याचबरोबर त्यांचे 10वीचे सहकारी आहेत तेही उत्तम कुमारांचा सत्कार करतील. करतो की आपण मनोगत व्यक्त करावं. चंद्रमेजे आलांछिना मार्तंड जे तापहीन ते सदाही सर्व सज्जन सोयरे होतो. चंद्रासारखे शीतल पण कलंकित नाहीत, सूर्यासारखे तेजस्वी पण तापट नाहीत. अशी उपमा ज्यांना दिली जाते ना, अशी दोनच माणसं जगात असतात, आपले आई वडील. माझ्या दिवंगत मातापित्यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आणखी एक गोष्ट सांगतो, आपण महाराष्ट्रात जन्माला आलो. या महाराष्ट्रातल्या कुठल्याही मातीचा कण जर आपल्या कानाला लावला ना तर दोनच आवाज येतात. पहिला असतो विठ्ठल आणि दुसरा छत्रपती शिवाजी महाराज. मग 350-400 वर्षानंतरही ज्या माणसाचा आदराने आपण नाव घेतो तिथे इतकं हळूवारपणे घ्यायचं. मी मोठ्याने आवाज देतो, मोठ्याने जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. आता जरा बळी येईल, कारण
काही वेळापूर्वी ना मी असं दडपून गेलो आहे तुमच्या सगळ्या प्रेमाने, तुमच्या सगळ्या आदरातिथ्याने आणि एकूणच सगळ्या गोष्टींनी. त्यामुळे मला शब्द सापडत नाहीत. आज पहिल्यांदा असं झालं आहे. मी पहिलीपासून बोलायला सुरुवात केली स्टेजवरती, खूप वक्तृत्व केलं, खूप सभा गाजवल्या, खूप गोष्टी पण आज मला प्रामाणिकपणे सांगतो काहीच शब्द सुचत नाही आहे. त्याला कारण दोन आहेत. पहिलं कारण आहे, जे काही माझे म्हणून शब्द होते, माझ्याकडे शब्द होते, ते विनोद शिंदेसारख्या मित्रानं चैत्रालीच्या आणि सुवर्णाच्या मदतीनं एकत्र केले, पुस्तकात बांधले आणि तुमच्यापर्यंत पोहोचवले. त्यामुळे माझ्याकडे आता शब्दच नाही आहेत. बरं, जे काही तोडके मोडके शब्द असतील त्यांना जुळवाजुळव करून तुमच्या पुढं मांडायचं म्हटलं तरी ही जी माणसं बसली आहेत ना, यांना अचूक शब्दाचं सामर्थ्य कळलेलं आहे. तर मध्ये जे व्यक्तिमत्व बसलं आहे, वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व यांचा सुरेख संगम असलेला असं चैत्राली मगाशीच सांगितलं. शब्द कुठे आणि कसे वापरायचे, शब्दांचं सामर्थ्य कसं जाणायचं, शब्दांना कुठे कसं हे करायचं आणि सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी त्यांना कसं वापरायचं, हे ज्या माणसाला कळतं तोच माणूस दोनदा लागोपाठ संसद रत्न होऊ शकतो. त्यामुळं मला खूप दिवसांची माझी इच्छा होती की आपल्या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं तर शब्दाचं सामर्थ्य ज्या माणसांना माहिती आहे अशाच माणसांच्या असते. त्यामुळे मी डॉक्टरांना विनंती केली, खासदार साहेबांना, ते आपले खासदार आहेतच, एक चांगले मित्र आहेत, चांगले अभिनेतेही आहेत, पण सगळ्यात महत्त्वाची मी त्यांची ओळख सांगेल, ते एक चांगले कवी पण आहेत. ही त्यांची ओळख अनेकांना माहीत नसेल, पण त्यांच्या सुरुवातीच्या काही कविता मी पाहिल्यात, ऐकल्यात, वाचल्यात. त्यामुळे ते नामवंत कवी आहेत. त्यामुळे अशा माणसाच्या हातून आपल्या पुस्तकाचं प्रकाशन व्हावं असं कुणाला वाटणार नाही. आणि ते आज झालं. माझं स्वप्न आज खऱ्या अर्थानं सत्यात अवतरलं. त्यामुळे मला शब्द फुटत नाहीत. दुसरं म्हणजे मी ज्यांना पत्रकारितेत आदर्श मानत आलो, पुण्यात येऊन पत्रकारितेमध्ये आपला जम बसवणं, पत्रकारितेत नाव कमवणं हे वाटतं तितकं सोपं नाही. पण असा एखादा गॉडफादर तुमच्या पाठीशी लागतो, असा एखादा माणूस तुमच्या समोर लागतो, अशी एखादी व्यक्ती तुमच्या समोर लागते की ज्यानं तुम्ही किती पडलेला असताना, किती कोसळला, किती खचला तरी पाठीवर थाप देऊन म्हणायचं असतं, उत्तम मी आहे रे. मगाशी पूजाने एक छान कविता म्हटली, एक माणूस हवं असतं, ती त्या भावनेतनं निर्माण झाली. एक माणूस हवं असतं, मी आहे रे म्हणणार गलबताच्या शिडावरून. ते माणूस पराग करंदीकर आहेत पत्रकारितेच्या क्षेत्रात मागायचे. त्यामुळे त्यांना बोलवलं. तिसरं एक नाव होतं सम्राट फडणीस. 2 दिवसापूर्वीपासून त्यांना तापाने फणफणलंय, त्यामुळे ते येऊ शकले. चांगले मित्र आहेत, त्यांनी मी बरोबर काम केलं, त्यांच्या सदिच्छा बरोबर आहेत. काल फोन आला आणि त्याच आवाजात ते म्हणाले, उत्तम मी नाही येऊ शकत आहे. म्हटलं तुमच्या सदिच्छा आहेत आणि तुमच्याच काय अखंड ज्या माझ्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य माणसांच्या सदिच्छा आहेत, त्यामुळे कार्यक्रम उत्तम होणार. आपण पुढच्या कार्यक्रमाला एकत्र येऊया. पण त्यांच्याऐवजी ॲडव्होकेट अविनाश शहाणे म्हणून जे आपल्या समोर बसले, मी आंबेगाव तालुक्यात पत्रकारितेला प्रारंभ केला लोकमतच्या या वृत्तपत्राच्या माध्यमातून. सुरुवातीला पत्रकारितेचं आपल्याला सगळ्याच गोष्टी ज्ञात असतात, माहीत असतात असं नाही. आपल्याला सगळ्याच खाचाखोचा कळतात असंही नाही. आपल्याला मान्य आहे, लेखनशैली असेल, आपल्याला पत्रकारितेचं ज्ञान असेल, आपल्याला कळत असतं, आपल्याला काय लिहायचं, लोकांच्या वेदना कळतात. पण त्या मांडायच्या कशा, त्या नेमक्या अचूकपणे मांडायच्या कशा, यालाही कुणीतरी पहिल्यांदा वाटाडा लागतो ना. अविनाश राणे हे नाव माझं पत्रकारितेतलं वाटाडा आहे. त्यामुळं तुमच्या दृष्टीनं ते नेते असतील, शिवसेनेचे जिल्हा संघटक असतील, एक नामवंत वकीलही असतील, पण माझ्या दृष्टीने एक सच्चा मित्र आहे, एक सच्चा वाटाडा आहे. त्यामुळं त्यांचा देखील मी या तिन्ही मान्यवरांचं मनापासून स्वागत करतो. चौथे जे व्यक्तिमत्व बसलं आहे, किरण वाजगे नावाचं. हे किरण वाजगे आम्ही मनसरला कॉलेजला असताना माझे खरं तर सिनियर होते. सिनियर म्हणजे आपण या सेन्स नाही की आपण समजा जर फर्स्ट इयरला असतो तर ते सेकंड किंवा थर्ड इयरला, ते आमचे UR वगैरे वगैरे होते. त्यांच्या प्रेमात तेव्हापासूनच मी होतो. इतका राजविंड व्यक्तिमत्व, जसं आपण अमोल कोल्हे साहेबांच्या प्रेमात आज आहोत सगळेच, मीच काय तुम्ही सगळे आहोत, तसं आम्ही त्या कॉलेजच्या लाईफमध्ये किरण वाजगेंच्या प्रेमात होतो. त्यामुळे आम्ही बिनधास्त त्यांच्या पाठीमागे सगळ्या निवडणुका असू, कॉलेजचे राजकारण असू, कॉलेजचे काही गोष्टी असू, आम्ही एकमुखाने किरण वाजगेंच्या पाठीशी असायचो. त्यांची मैत्री आम्ही कॉलेज नंतरही वाढत गेली. नंतर सामनाचे ते पत्रकार झाले आणि पुढचा बराच आहे. त्यामुळे या सोहळ्याला त्यांनाही आवर्जून निमंत्रण देणं मी क्रमप्राप्त समजलं आणि ते आवर्जून आले. 5वं एक अत्यंत महत्त्वाचं नाव होतं नितीनराव थोरात, जे आपण पत्रिकेत वाचलं. त्यांच्याविषयी आता बरंच बोलून झालं आणि त्यांनी
मला घरी न जाण्याची व्यवस्था आज करून ठेवली मग अशा मुलाखतीनं. तुम्ही पाहिलं. आता तुमच्या एवढ्या सगळ्यांच्या प्रेमापोटी मी कसं बसा तरुण जाईलही, पण असं नितीन थोरात 12-13 पुस्तकं, एक प्रथित यश, या काळामध्ये पुस्तकं लिहिणं, ती बेस्ट सेलर होणं, नामांकित सुप्रसिद्ध त्यांचा खप होणं ही तितकी तितकी सोपी गोष्ट नाही. परंतु त्यांच्या कादंबऱ्या वाचल्यावर तुम्हाला त्यांच्या लेखणीतली ताकद कळेल, म्हणून त्यांना देखील मी या ठिकाणी निमंत्रित केलं. समोर पांडुरंग महाराज आहेत, काकासाहेब आहेत, अनेक मान्यवर आहेत, सगळ्यांचीच नावं घ्यायला हवीत. या सर्वच पितृतुल्य मंडळींचं माझ्यावर छत्र आहे आणि म्हणून माझे शब्द आज गोठले आहेत. मी असं फारसं काही बोलणार नाही, कारण पुस्तक लिहिलेल्या माणसाने ते पुस्तकात मांडलेलं असतं, त्याला जे म्हणायचं असतं ते. किंवा मगाशी मुलाखतीतूनही बऱ्याच गोष्टी उलगडलेल्या आहेत, त्या एव्हीतूनही बऱ्याच गोष्टी उलगडलेल्या आहेत आणि इतर वेळेलाही व्याख्यानांमधून राज्यभर किंवा इतर गोष्टीतनी आपण अनेकदा संवाद साधत असतो. त्यामुळे आज मी फार नाही बोलणार. तुमची मी 2-3 गोष्टी मी आवर्जून सांगणार आहे, पुस्तकाविषयी नाही. पण तुम्ही सर्वजण इतकी प्रेम करणारी माणसं आहेत. काहींना येणं शक्य झालं नाही, काही ट्रॅफिकमध्ये अडकलेत किंवा काहींना आज लग्नाची तिथी किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांमुळे, त्यामुळे काही लोक येऊ शकले नाहीत. पण आपण आलात. आपल्या प्रत्येकाचं माझ्यावर किती प्रेम आहे हे फक्त मला माहिती आहे. आपण माझ्यासाठी काय केलं हे फक्त मला माहिती आहे. प्रत्येकासाठी एक वेगवेगळा कप्पा या हृदयामध्ये आहे. तो तसाच अखंड मी जिवंत असेपर्यंत राहील याची मी ग्वाही देतो. असंच प्रेम आयुष्यभर करत राहा, असंच प्रेम यापुढेही करत राहा अशी मी प्रार्थना करतो, विनंती करतो. आणि एक आवर्जून सांगतो की या ठिकाणी हे सगळं आयोजन केलं आहे, हे सगळं नातेवाईकांनी केलं आहे, मित्रांनी केलं आहे. का केलं हे कौतुक का करतायत मला कळत नव्हतं. मला ज्यावेळेला कळलं, आधी हे सगळं सरप्राईज सुरू होतं. माझी अर्धांगिनी सुवर्णा, तिचा उल्लेख आवर्जून करायला पाहिजे, कारण मी तुमच्यासमोर आज उभा आहे. ते एव्हीमधनं किंवा बऱ्याच जणांच्या याच्यातनं आलं की मी 2 वर्षांपूर्वी अक्षरशः जिथं कुठं असेल, माणूस मेल्यानंतर जातो, तिथून मी स्पर्श करून आलेलो आहे आणि म्हणून तुमच्या पुढे आज बोलतो आहे. तो केवळ तिच्यामुळे आहे आणि तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळे आहे. त्यामुळे ती आहे म्हणून मी आहे. त्यांनी आणि चैत्रालीने हे का घडवून आणलं आणि तिला साथ सगळ्या नातेवाईकांनी, मित्रांनी का दिली मला कळत नाही. मला कौतुक अजिबात आवडत नाही, मी स्वतःचं कौतुक करून घेत नाही. पण एक काही दिवसांपूर्वी मला कळलं की असं असं होतंय आणि त्यांनी सगळ्या नातेवाईकांकडनं आणि मित्रांकडून दबाव आणून हे सगळं घडवून आणलं. या प्रेमाला खरंच मी आज सकाळपासून पूर्ण भारावून गेलो आहे. का करतात हे मला अजूनही उत्तर सापडलेलं नाही, कदाचित कळणारही नाही. पण ठीक आहे, तुम्ही सगळ्यांनी हे जमून केलं आहे. तुम्ही माझ्या प्रेमापोटी इथं उपस्थित झालात आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही इतकी मोठी माणसं माझ्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी उपस्थित झाली. आपण सगळीच वरिष्ठ माणसं आहात, सगळी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी उपस्थित झालात. मी आभार नाही मानणार, मी तुम्हाला धन्यवाद नाही म्हणणार. मी आजन्म तुमचा ऋणी राहील एवढीच विनंती करतो, प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण म्हणलात तसं की तिथं स्पर्श करून आला. कदाचित साहित्य क्षेत्रामध्ये आपल्याकडनं खूप काही भरीव कामगिरी व्हावी, आत्ता सुरुवात झाली आणि आज जे बीज रोवलं गेलं आहे याचा वृक्ष व्हावा, याच्यासाठीच ही सगळी घरच्यांची धडपड आहे. यानंतर मी विनंती करतो ॲडव्होकेट अविनाश राणे यांना की आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करा. आपण सर्व मान्यवर मंडळी ज्या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत, त्या काव्यसंग्रहाचे लेखक, पत्रकार, माझे अतिशय जीवश्च कंठस्थ मित्र उत्तम कुमार इंदोरे यांच्या या पोयम म्हणजे काय र या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे जे लाभलेले आहेत, सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये अतिशय अल्पावधीमध्ये ज्यांनी घर केलंय ते संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे, त्याचबरोबर महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्राचे मुख्य संपादक माननीय परागजी करंदीकर, सुप्रसिद्ध लेखक नितीनजी थोरात, माझे सहकारी मित्र पत्रकार अभिनेते किरण वाजगे, निवेदक मोहनजी ननकर, ज्यांनी प्रास्ताविक केलं ती आमची छोटीशी कन्या उत्तमरावांची चैत्राली,
सुवर्णा वहिनी आणि सर्व मान्यवर, या ठिकाणी आपण अतिशय आज खरं म्हणजे पुण्यासारख्या ठिकाणी असा कार्यक्रम घेणं मोठं धाडसाचं काम आहे. कारण पुण्यामध्ये जे पिकतं ते जवळपास भारतात सर्वत्र विकलं जातं, इतकी ताकद या पुण्यामध्ये आहे. आणि या पुण्यामध्ये येऊन आपलं बस्तान बसवायचं काम करणं अतिशय कष्टाचं आहे. एक संघर्षमय जीवन जगलेला माणूस मी माझ्या म्हणजे जेव्हा मी वकिली सुरू केली, मी पत्रकारिता करत होतो. डॉक्टर साहेब साप्ताहिक बोभाट नावाचं माझं स्वतःचं साप्ताहिक होतं आणि त्याचं प्रकाशन माजी खासदार आणि दैनिक लोकसत्ताचे माजी संपादक ज्येष्ठ साहित्यिक विद्याधरजी गोखले यांच्या हस्ते त्याचं प्रकाशन मी केलं होतं. आणि त्यानंतर रणधुमाळी या नावाचं एक साप्ताहिक मी तालुक्यामध्ये चालवलं. मी दैनिक सामना, दैनिक प्रभात, पुढारी, केसरी या विविध वृत्तपत्रामध्ये काम करत असताना उत्तमराव नव्यानं पत्रकारिता करत होते. परंतु आजकाल जो दर्जा वृत्तपत्र लिखाणामध्ये किंवा कोणत्याही मीडियामध्ये दिसत नाही, तो त्या काळापासून उत्तमरावने सांभाळला आणि त्याच्यातलं एक स्फुल्लिंग मला दिसलं. आणि मग त्यावेळी मी उत्तमरावला वेळोवेळी सहकार्य करण्याची भावना ठेवली. शिवसेनेसारख्या एका ज्वलंत पक्षाचं काम करत असताना पत्रकारांनाही एक वेगळा दर्जा असतो आणि ते काय करू शकतात याची माहिती मला, त्याची किंमत मला असल्यामुळं मी वेळोवेळी उत्तमराव असेल, आमचे मित्र ॲडव्होकेट विठ्ठलराव जाधव दैनिक सामनाचे उपसंपादक, तेही त्यावेळी लोकसत्ताचंच काम करत होते. नंतर ते सामनामध्ये गेले. उत्तमरावची सुरुवात लोकमतने झाली, नंतर सामनामध्ये गेले, नंतर सकाळ आणि आता महाराष्ट्र टाइम्स. असा चांगला प्रवास या ठिकाणी उत्तमरावने केलाय. आपण त्यांची जी चित्रफीत पाहिली ती चित्रफीत आम्ही म्हणजे स्वतः प्रत्यक्ष पाहिलेली आहे. त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये मी त्या कुटुंबाच्या सहभागी झालेलो आहे. आणि एक संवेदनशील माणूसच पत्रकार किंवा कवी होऊ शकतो हे मी त्यांचा अनुभव, त्यांच्या संघर्षाचा अनुभव मी पाहिल्यामुळे मला माहीत आहे. आणि अशा एका संवेदनशील माणसाने लिहिलेली हे काव्यसंग्रह, त्याचं प्रकाशन सोहळ्याचं निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहण्याचा योग आज मला आला. बऱ्याच दिवसांनी आमची भेट होती, परंतु उत्तमरावचा आमचा फोनवरच फक्त बोलणं व्हायचं. परंतु या कार्यक्रमाला त्यांनी येण्याचा आग्रह केला, यावंच लागेल. आणि मी माझं जबाबदारी, माझं कर्तव्य समजून आंबेगाव तालुक्यातील माझ्या तमाम जबाबदार जनतेच्या वतीनं आपल्या या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी मी माझ्या सहकाऱ्यांसह आलेलो आहे. उत्तमराव, आपण आपलं हे जे आता व्रत घेतलंय साहित्याचं, हे अशाच पद्धतीने चालू ठेवा. पत्रकारितेमध्ये देखील आपल्याला खूप चांगले दिवस येतील. आणि आपण म्हणजे काळ संकटाचा आहे, परंतु आपला इतिहास हा संघर्षाचा आहे याची मला जाणीव आहे. त्यामुळे तुम्ही प्रत्येक गोष्ट जी कराल ती उत्तमच होईल अशी खात्री या ठिकाणी मला वाटते. आणि एका खूप मोठ्या माणसाच्या हातानं, म्हणजे ज्याचा दर्जा, म्हणजे राजकारणामध्ये दर्जा काय असतो तो दर्जा दाखवणारे डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या हाताने आता आपला कार्यक्रम आजचा झालेला आहे. त्यामुळे मी आधी काही बोलत नाही. परंतु डॉक्टर साहेब, तुम्हाला आठवणीने सांगतो की तुम्हाला लोकसभेच्या वेळी पाडण्याचा खूप आम्ही प्रयत्न केला, परंतु तुमची लोकप्रियता इतकी होती, तुम्ही घराघरात स्वराज्य रक्षक धर्मवीर संभाजी राजा यांच्या रूपानं जे पोचला होतात ते आम्ही तुम्हाला पाडू शकलो नाही. आमचं मागच्या निवडणुकीमध्ये माझं व्यक्तिशः माझं मत वाया गेलं. जर आपण आहात त्या ठिकाणी विचाराने ठाम राहिलात तर आमचं मत उपयोगी येईल असं आम्हाला वाटतं. आणि आम्हाला तुमच्या बरोबरीनं आपण शिवसेनेमध्ये एकत्र काम केलेलं आहे. आपण शिवसेनेचे उपनेते होता. आपण नंतर पवार साहेबांचं नेतृत्व मान्य करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
सदस्य झालात, लोकसभेचे सदस्य झालात. आज गेले 2-4 दिवस एका आत्मचरित्राने महाराष्ट्र ढवळून काढलाय. लोक माझे सांगाती. साहित्यामध्ये, पुस्तकामध्ये काय ताकद आहे ते पवार साहेबांनी दाखवून दिलं. एक पुस्तक प्रकाशन केलं, आत्मचरित्र प्रकाशित केलं आणि त्या ठिकाणी निवृत्ती जाहीर केली. आणि निवृत्तीनंतर जो गोंधळ महाराष्ट्रभर आणि देशभर माजलाय तो पाहिल्यानंतर आपण त्या माणसाच्या विचारामध्ये किती वादळ आहे याचा अनुभव आपण घेतला असेल. आणि आपण त्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आणि देशामध्ये काम करत आहात. मी एवढं सांगेल की आपला आघाडीचा धर्म आपण पाळू आणि एक चांगला नेता, एक चांगला खासदार या शिरूर लोकसभा मतदारसंघातून परत आपल्याला आपल्या रूपाने आम्हाला पाहायला मिळावा अशी विनंती मी आपल्याला करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. धन्यवाद राणे साहेब. त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं की उत्तमरावांचा प्रवास सगळा संघर्षमय राहिलेला आहे जीवनाचा. त्यांचं आईवडिलांनी नाव ठेवतानाच उत्तम यासाठी ठेवलं की यांच्या हातून जे काही निर्मिती होईल ती सर्वोत्तम व्हावी. तर मी पुन्हा एकदा राणेसाहेबांचे आभार मानतो आणि विनंती करतो महाराष्ट्र टाईमचे मुख्य संपादक सन्माननीय पराग करंदीकर साहेबांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आपल्या सगळ्यांचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, व्यासपीठावरचे सगळे इतर मान्यवर, माझे सहकारी उत्तम कुमार इंदोरे आणि उपस्थित बंधू भगिनींनो, मला कल्पना आहे की आपण सगळे खासदारांना ऐकायला खूप उत्सुक आहात. त्यामुळे मी फार वेळ घेऊ इच्छित नाही आपला. मी आलो इथे एवढ्याच कारणासाठी की उत्तम माझा एक चांगला सहकारी गेले अनेक वर्ष आहे आणि आपल्या एखाद्या सहकार्याला असं पुस्तक रूपातनं प्रकट होताना बघणं हा नेहमी आनंदाचा क्षण असतो. माझ्या आधी, उत्तमच्या आधी माझ्या इतर काही सहकाऱ्यांनी त्यांची पुस्तकं प्रकाशित केली. त्याही वेळेला मी त्याच भावनेतनं तिथे गेलो होतो. मला नेहमीच असं वाटतं की आम्ही सगळेजण वर्तमानपत्रात काम करतो. वर्तमानपत्र ही त्याचं शेल्फ लाईफ म्हणूया की ती 4 तासांनी त्याची रद्दी होत असते. त्यामुळे पुस्तक लिहायला खूप धाडस लागतं कारण हे कायम स्वरूपी राहणार असतं आणि त्यातनं कविता लिहिणं हे तर त्याच्याहून मोठं धाडस आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण प्रत्येकाला कविता येत नाही किंवा आली तरी ती पुरेशा ताकदीने लोकांपर्यंत पोहोचवण्याची उर्मी प्रत्येकामध्ये नसते. पण उत्तमनी मगाशी नितीननी प्रश्न विचारले त्याच्यात ते 2 कारणं खूप चांगली आहेत की कविता सुचण्यासाठी, कविता निर्माण होण्यासाठी. एक म्हणजे वेदना आणि दुसरं म्हणजे प्रेम. तर त्याचं प्रत्यंतर त्या पुस्तकातून, त्या कविता संग्रहातून आपल्या सगळ्यांना येत आहे. आणि उत्तम हा, तो आत्ता म्हटला की 2 वर्षापूर्वी खूप आजारी होता वगैरे, पण मी गेली 10-1 वर्ष त्याच्याबरोबर काम करतो. अतिशय उमद्या मनाचा माणूस आहे. त्यामुळे एक पॉझिटिव्ह माणूस आहे. आपण जरी संघर्ष केला असला तरी तो संघर्ष दुसऱ्या कोणाच्या वाट्याला येऊ नये या भावनेतनं काम करणारा माणूस आहे. आणि म्हणून तो हात लावून आला वगैरे ठीक म्हणायला ठीक आहे, पण ती जी पॉझिटिव्हिटी आहे, ती जी ऊर्जा आहे, ते जे सत्कृत्य आहे, त्यांनी तुम्हाला परत इथे आणलं असं आपल्या सगळ्यांची, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची भावना आहे. कविता, मगाशी नितीननी अजून एक प्रश्न चांगला विचारला की तो मेंदूवर आघात का वगैरे. मला वाटतं की सध्याची परिस्थिती पण तशीच आहे ना. उत्तमचं उत्तरही तेच होतं. आणि मी काही दिवसांपूर्वी लिहिलं होतं की आपण सध्या सगळेजण आपल्या समाजाला काय सामाजिक मधुमेह, डायबिटीस झाल्यासारखे वागतो आहोत. आपण कोणीच खरं बोलायला तयार नाही. आपण सगळेजण सगळ्यांनाच गोड, तूही छान, मी छान, आपलं सगळं छान छान, काही आपल्या समोर काही प्रश्न राहिलेलेच नाहीत. आपण बघा तुम्ही फ्लेक्स किती लागतात आपल्या शहरामध्ये. जिथे मी कालच नाशिकवरून येत होतो
हायवेला फ्लेक्सच फ्लेक्स आहे, याचा वाढदिवस त्याचा वाढदिवस, त्याला पुरस्कार मिळाले, याला शुभेच्छा. हे कशासाठी चाललंय आणि कधी आपण आपले सगळे प्रश्न संपले का? आपले त्या रस्त्याबद्दल बोलायला कोणी तयार नाही, पण शुभेच्छांचे फलक रस्त्यावर लावायला तयार आहेत. ही सगळी परिस्थिती ही सामाजिक मधुमेह झाल्यासारखं आपल्या सगळ्यांचं आहे. आपण त्यामुळे खरं बोलायला कधीतरी आता सुरुवात करायला पाहिजे. मला असं वाटतं की हा कविता संग्रह हा खरं बोलण्याचा सोहळा आहे, तो त्याच्यासाठी आपण सगळे एकत्र आलोय. आणि आता काय झालं की आम्ही माध्यमांमध्ये काम करतो, आम्ही तर अनेकदा अनुभव घेतो, कोल्हे साहेब पण अनुभव घेत असतील. आता त्या समाज माध्यमाच्या आधाराने एकमेकाला सल्ला देणं फार सोपं झालं. तुम्ही काही म्हटलं की कोणी उठतं तुम्हाला ऐकून जातं. मग तो करणारा माणूस त्यांनी किती तपश्चर्या केले, तो किती वयाचा आहे, त्यांनी त्या क्षेत्रात किती वर्ष काढली, याचा विचार कोणी करत नाही. म्हणजे ते पु ल देशपांडेंचं एक फार प्रसिद्ध वाक्य आहे की आपण उंदीर मारायच्या खात्यात कारकून असलो तरी आपल्याला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाला इशारा देता आला पाहिजे. तर आताचं फेसबुक, आताचं व्हॉट्सअप हे सगळं त्या पद्धतीने आहे. म्हणजे व्हॉट्सअपवरनं तर घराघरात भांडणं होताना आम्ही बघतो की सख्खे भाऊ असतात, पण जेवायला घालायला ना मोदी येणार ना राहुल गांधी येणार, तुम्ही का भांडताय एकमेकाशी? पण नाही, ते आपण तथाकथित सुशिक्षित आहोत, पण तरीही आपण त्या सगळ्या समाज माध्यमाच्या गारुडामध्ये इतके स्वतःला व्यस्त करून घेतलं आपण सगळ्यांनी की आपण आपली बुद्धी वापरायचं हळूहळू कमी करायला लागलोय. त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की सज्जनांचा आवाज क्षीण झाला की नाठाळांचा आवाज खूप कर्कश होतो. आत्ताची सगळी परिस्थिती तशी आहे आणि उत्तमचा कविता संग्रह सज्जनांचा आवाज आहे असं मला वाटतं. तो अधिकाधिक दृढ व्हायला पाहिजे, तो अधिकाधिक लोकांपर्यंत पोचायला पाहिजे. आणि फक्त उत्तमच नाही तर इथे बसलेले आपण सगळेच आपण हा विचार करायला पाहिजे आणि आपणही तो आवाज उठवायला पाहिजे. तरच आहे ती त्या परिस्थितीला किंवा कुठल्या व्यक्तीला कुठल्या संस्थेला दोष देण्यात काय अर्थ नसतो. आपण काय करणार, आपण स्वतः आत डोकावणार की नाही, आपण आपल्या सृजनाचा आवाज बाहेर आणणार की नाही, ह्याच्यावरती परिस्थिती कशी होणार, कशी राहणार आणि ती बदलणार की नाही हे ठरणार आहे. तर आपण सगळेजण सुशिक्षित आहातच, विचारवंतही आहात, फक्त तो विचार मोठ्यांदा करा, मोठ्यांदा त्याच्याबद्दल बोला. बुद्धी कमी वापरायला लागलो याचं एक साधं उदाहरण आहे बघा. तुमच्या हातात आता आपल्या सगळ्यांच्याच मोबाईल आहे. किती मोबाईल नंबर पाठ आहेत तुम्हाला, असा प्रश्न प्रत्येकाने विचारा. तुमच्या बायकोचा, घरातले 2-4 जणांचे असे 5-7 नंबर पाठ असतील. 10च्या वर मोबाईल नंबर पाठ असणारा माणूस मला नाही भेटलेला अजून. तो ते मोबाईलमध्येच बघतो. पण मी जेव्हा पत्रकारितेला सुरुवात केली त्यावेळेला 200-200, 500 नंबर पाठ असायचे. तेव्हा मोबाईल नव्हता, तेव्हा डायरी कुठेतरी खिशात असायची, ती लिहिलेला नंबर. पण अनेक जणांना ते पाठच असायचे नंबर. गेल्या 20 वर्षात आपण ते संख्या लक्षात ठेवणंही विसरून गेलो बघा. हळूहळू या दिशेने जर चालायला लागलो, आता तर नवीन AI येत आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला आहे. कविताही कदाचित गोडगोडच लिहिल्या जातील याच्या पुढे, कारण आपल्याला ती सवय झाली सगळं गोड गोड करायची आणि गोड गोड ऐकायची. तर या सगळ्या परिस्थितीवर मात करायची असेल तर मला नक्की असंच वाटतं की आपण खरं बोलायला शिकलं पाहिजे, स्पष्टपणे मोठ्यांदा बोलायला शिकलं पाहिजे आणि आमच्यासारख्या माध्यमांनी त्याला अधिकाधिक आवाज, तो ॲम्प्लिफाय कसा होईल, तो मोठा कसा होईल याच्याकडे दृष्टीने काम करायला पाहिजे. या सगळ्या पार्श्वभूमीवर, या सगळ्या सामाजिक स्थितीमध्ये म्हणून मला उत्तम कुमार इंदुरेंचा हा कविता संग्रह अधिक आश्वासक वाटतो. मी यातल्या काही कविता आधी बघितलेल्या आहेत. बरोबर काम करत असताना तो ज्या पद्धतीने विचार करतो तो मला माहिती आहे. त्यामुळे त्यांनी याच्या पुढेही अधिक लिहितं राहावं आणि लिहिण्याचाही रियाज असतो. असं कधीतरी लिहून चांगलं लिहिता येत नाही. रोज काहीतरी, जसं गाण्याचा रियाज असतो तसा लिहिण्याचाही रियाज असतो. तर तो रियाज करत राहावं आणि अधिकाधिक व्यक्त होत राहावं. त्याच्यासाठी त्याला मनापासून शुभेच्छा. या प्रसंगी उत्तम बरोबर उत्तमची पत्नी आणि मुलगी या दोघांचंही मनापासून कौतुक, कारण त्या दोघींनी, पत्नीनी त्याच्या किती खंबीरपणे साथ दिली ते मी जवळनं बघितलंय. आमचा दुसरा मित्र विनोद शिंदे, त्यांनी
या प्रकाशनाचं घाट घातला, तर त्याचंही मनापासून कौतुक. आपण सर्वजण मला ऐकलं त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. आता आपण सगळेजण ज्यांची वाट पाहत आहे त्या खासदार साहेबांना विनंती करेल की खासदार साहेब आपण आम्हाला संबोधित करा. आजच्या उत्तम कुमार इंदोरे यांच्या पोएम म्हणजे काय र या कविता संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी उपस्थित असणारे महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य संपादक माननीय श्री परागजी करंदीकर, माझे समाजकारणातले सहकारी मार्गदर्शक ॲडव्होकेट अविनाशजी रहाणे, पत्रकार किरणजी वासगे, हभप पांडुरंग महाराजजी येवले, विविध पत्रकार आणि गंगापूर आणि आंबेगाव तालुक्यातून आवर्जून उपस्थित असणारे आपण उत्तम कुमारजींवर प्रेम करणारे आपण सगळेजण, सगळ्यांना जय शिवराय. खरं तर आजच्या सोहळ्याला उपस्थित राहणं न राहणं हे थोडंसं डामाडोल होतं. कराडमध्ये महानाट्याचा प्रयोग सुरू असताना थोडीशी दुखापत झाली आणि त्यानंतर किमान आठवडाभराची सक्तीची बेडरेस्ट आहे. त्यामुळे 4 तारखेला डिस्चार्ज घेतल्यानंतर 11 तारखेला जो तुम्ही प्रोमो पाहिला तो 11 मे पासून पिंपरी चिंचवड शहरामध्ये शिवपुत्र संभाजी महानाट्याचे प्रयोग आहेत आणि त्याआधी किमान 7 दिवसाची ही रेस्ट घेणं गरजेचं होतं. पण उत्तम कुमारजींनी आधीच कल्पना दिली होती की आपल्याला हा सोहळा करायचा, हा प्रकाशन सोहळा करायचा आहे आणि केवळ तेवढ्यासाठी गेले 2 दिवस अजून थांबून आता हा कार्यक्रम संपला की मग रवाना होणार. याचं फार महत्त्वाचं कारण आहे, कारण जसं मगाशी करंदीकर सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं आजकालच्या समाज माध्यमांच्या काळामध्ये फेसलेस शब्द टाकले जातात. कारण सोशल मीडियावर कमेंट करत असताना तुमची क्रेडिबिलिटी, तुमची विश्वासार्हता, तुमची ओळख यातलं काहीही आवश्यकता नसतं आणि हे काहीच गरजेचं नसल्यामुळे ज्याला गल्लीत फळकूट पण धरता येत नाही तो सुद्धा सांगतो विराट कोहली कसा चुकीचा फटका मारून आऊट झाला. ही दुर्दैवानं परिस्थिती असताना जेव्हा तुम्ही पुस्तकाच्या माध्यमातून, साहित्याच्या माध्यमातून ही गोष्ट समोर आणता तेव्हा त्याची जबाबदारी, ती नैतिक जबाबदारी संपूर्ण तुमच्या खांद्यावर असते आणि एका सशक्त समाजासाठी नैतिक जबाबदारी घेणारे हे शब्द रचनाकार फार आवश्यक आहे. कारण समाज माध्यमांवर शब्द फेकणं फार सोपं असतं, त्या शब्दांची नैतिक जबाबदारी घेऊन समाजाच्या मनात शब्द रुजवणं ही काळाची गरज आहे आणि ती गरज उत्तम कुमारजी आपण भागवतायत. त्यामुळे या सोहळ्याला उपस्थित राहणं हे खरं तर अगत्याचं होतं. पण इथं उभं राहताना खरंच दडपण आहे, कारण मगाशी संसदीय कामगिरीचा ननकर सरांनीही उल्लेख केला, राणे सरांनी उल्लेख केला. पण जेव्हा जेव्हा संसदेमध्ये काही महत्त्वाच्या विषयांवर मांडणी करायची असते, ही मांडणी करत असताना करंदीकर सरांसारख्या ज्येष्ठ पत्रकाराचं आवर्जून मार्गदर्शन लाभतं. विशेषतः शहरीकरणाच्या समस्यांच्या विषयी जेव्हा ही गोष्ट येते तेव्हा आवर्जून त्यांना फोन करतो. शिवाय हे खूप कमी वेळा होतं की तुम्ही ज्यांचे चाहते असता, तुम्ही ज्यांचे फॅन असता, अशी व्यक्ती समोर बसलेली असते आणि त्यांच्या समोर तुम्हाला त्या विषयात, त्या प्रांतात बोलावं लागतं. आणि खंडोबा कादंबरी वाचल्यापासून मी खरोखर नितीन थोरातांचा चाहता आहे. म्हणजे कालही सांगतो, शब्दांची ताकद काय असते. मानेच्या दुखापतीतून अजून पूर्ण सावरलेलो नाही, सर्वायकल पिलो घेऊन झोपलो होतो आणि काल माझी पुन्हा नितीनजींची भेट झाली. त्यांनी त्यांची नवीन प्रकाशित झालेली कोप ही कादंबरी आणि मगाशी ननकर सरांनी मागे बापाविषयी ज्या ओळी वाचल्या, ती सूर्याची सावली या दोन्ही कादंबऱ्या दिल्या आणि सर्वायकल पिलोवर झोपून एका, म्हणजे बैठकीत म्हणता येत नाही, एका झोपल्या अवस्थेत सलग ती कादंबरी हातातून ठेवत नव्हती, ती पूर्ण झाली. ही ताकद ही शब्दांची आहे आणि ते नितीनजी थोरात सुद्धा आपल्या समोर आहेत. पण 2 गोष्टी अशा ठरल्या की याला येणं गरजेचं आहे, कारण पत्रकारांची भीती वाटते. म्हणजे ननकर सरांनी सांगताना, राणे सरांनी सांगताना फार शांतपणे सांगितलं की
इंदोरे सरांचा प्रवास सामनामधून सुरू झाला, मग लोकसत्ता असेल, मग सकाळ असेल, आता महाराष्ट्र टाइम्स असेल. फार बरं असतं पत्रकार मंडळींचं. म्हणजे ते सामनातून लोकसत्तेत थेट जाऊ शकतात, लोकसत्तेतून महाराष्ट्र टाइम्स मध्ये थेट जाऊ शकतात. आणि तरी सुद्धा त्यांना अधिकार असतो, तुम्ही पक्ष कसा काय बदलता त्याचा आधी उत्तर द्या हे सांगायचा. गमतीचा भाग सोडून द्या, पण राणे सर आपणही एक अपेक्षा व्यक्त केली. पण मान्यता मी तुमचं मनापासून आभार मानेन, कारण तुमच्या ज्या गृहिणी मैत्रिणीनं जो विश्वास दिला तो अमोल कोल्हे येणारच हा केवळ या कार्यक्रमाचा विश्वास नाही, हा मी भविष्याचा माता माऊल्यांचा आशीर्वाद मानतो. त्यामुळे अमोल कोल्हे येणारच याविषयी दुमत असू देऊ नका. पण राणे सर आपण म्हणालात की या पद्धतीनं या गोष्टी झाल्या पाहिजेत किंवा या विचारधारेची ही गोष्ट झाली पाहिजे. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, घरातला कार्यक्रम आहे, पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं असेल तर जो प्रोमो आपण पाहिला, जेव्हा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज सांगण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला आसक्ती आणि विरक्ती या दोन्ही गोष्टींचा समन्वय साधावा लागतो. आणि ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वतनदारी मोडीत काढली त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना एखादा मतदार संघ म्हणजे माझी वतनदारी आहे अशी भावना मी कशी मनात ठेवू शकतो. त्यामुळे कुठलंही पद असेल, कुठलाही पुरस्कार असेल, या सगळ्यापेक्षा जर काही वरचढ असेल तर गळ्यात कवड्यांची माळ आणि डोक्यावर जिरेटोप घालून छत्रपतींचा इतिहास सांगताना भावी पिढीला आपला वसा, वारसा आणि जबाबदारी सांगणं यापेक्षा मोठं दुसरं काही नाही. आणि त्यामुळे विनाकारण अशा कोणत्याही स्पेक्युलेशन्स, अशी कोणतीही वतनदारी हे माझं 350 वर्ष अस्तित्वात नसलेलं स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं, त्यानंतरही त्या स्वराज्याला छत्रपतींनी स्वतःचं नाव दिलं नाही, तर मायबाप जनतेनं ज्या मतदारसंघातून 5 वर्षाची जबाबदारी देऊन संसदेत पाठवलं तो मतदारसंघ माझा असं म्हणण्याचा वेडेपणा करणं नाही. ही जबाबदारी असते, ती 5 वर्षांसाठीची जबाबदारी असते. आणि मगाशी करंदीकर सरांनी जे अचूक बोट ठेवलं की जेव्हा हे फ्लेक्स लागतात, जेव्हा हे कौतुक सोहळे असतात, प्रत्येकाच्या घरात आनंदाचा क्षण असतो. आणि थोडंसं शब्दांचं हा समारंभ असल्यामुळे हे मुक्त चिंतन आहे. खरं तर करंदीकर सर आपण अगदी अचूक बोट ठेवलं की सामाजिक मधुमेह झाल्यासारखी परिस्थिती आहे. कारण याचबरोबर आम्हाला राजकीय साक्षरतेची सुद्धा तेवढीच गरज आहे. कारण या राजकीय साक्षरतेच्या गरजेमधून एक गोष्ट फार मोठी निर्माण झाली, जे तुम्ही सांगितलात की फ्लेक्स लागतात किंवा समारंभ होतात, सोहळे होतात. या सोहळ्याला आजकाल आम्ही फार सोपं स्वरूप दिलेलं आहे की आम्ही लोकांच्या सुखदुःखात असतो हे सांगणं, हे फार सोपं स्वरूप दिलेलं आहे. मगाशी नंदकर सरांनी उल्लेख केला की खासदार साहेब भेटले की त्यांचा जास्तीत जास्त सहवास लाभावा असं आम्हाला वाटतं. बरं झालं नंदकर सर आमच्या आदिवासी पट्ट्यातलं एक फार धडाडीचं व्यक्तिमत्व आहे. ते पुणे शहरातले असते तर म्हटले असते खासदार साहेब सहजासहजी भेटत नाहीत, त्यामुळे आता भेटलेत तर लवकर जाऊ द्यायचं नाही. पण यामधली एक सामाजिक जबाबदारी फार मोठी आहे. लोकांच्या सुखदुःखात असणं हे अगदी स्वाभाविक आहे, ते असायलाच हवं. पण जेव्हा तुम्हाला 22.5 लाख लोक तुमच्या लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी संसदेत पाठवतात, तेव्हा जसं सर म्हणाले त्या पद्धतीनं सोशल मीडियावरच्या वादामधून तुमच्या भाकरीचा प्रश्न सुटत नाही आणि देशासमोरच्या ज्या पॉलिसीज आहेत या पॉलिसीचे प्रश्न कितीही लग्न सोहळे आणि कितीही दुःखाचे प्रसंग अटेंड करून सुटणार नाही. त्यासाठी तुम्हाला संसदेत गरजावं लागतं, संसदेत मांडावं लागतं, संसदेत भांडावं लागतं आणि तर हे प्रश्न सुटतात. म्हणजे मागे एक अत्यंत दुःखद प्रसंग होता करंदीकर सर. आमच्याकडे नगर रोडला खड्ड्यांमुळे अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये 22-23 वर्षाचा एक मुलगा गेला. अनेकांच्या परिचयात हे प्रसंग घडतात, या गोष्टी होतात.
अधिकाऱ्यांना समोर बोलवून सांगितलं 7 दिवसामध्ये जर हे खड्डे भरले गेले नाही तर तुमचा फोटो आणि तुमचं मोबाईल नंबर हा त्या खड्ड्याच्या बाजूला लावला जाईल की हे मृत्यूचे सापळे करायला तुम्ही जबाबदार आहात म्हणून. केवळ जाऊन आई वडिलांचं सांत्वन करणं ही फार गरजेची गोष्ट आहे, पण त्याही पेक्षा काकडभर अधिक गरजेची गोष्ट असे प्रसंग घडू नयेत म्हणून चांगले रस्ते असणं ही फार गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे काल तुम्ही नाशिकहून आल्यानंतर पाहिलं असेल की गेल्या 4 वर्षामध्ये 5 बायपास सुरू झालेले आहेत. आणि जेव्हा हे काम आपण सुरू करतो, हे सामाजिक मंथनाचं काम सुरू करतो, तेव्हा यासाठी एक सशक्त समाज मन असण्याचं फार गरज आहे. आणि मी सुवर्ण वहिनींचं मनापासून अभिनंदन करेन की ज्या पद्धतीनं वहिनी आपण ती एव्ही बनवली, या पद्धतीनं मगाशी खरं तर नितीनराव तुम्ही प्रश्न विचारलात की वयाच्या 40 प्रेम, मला वाटतं उत्तमराव त्या प्रश्नाचं उत्तर वहिनींनी त्यांच्या एव्ही मधूनच दिलं होतं की काही गोष्टी या कधीच शिळ्या होत नाही, तसंच तुमचं नातं आहे, तसंच तुमचं प्रेम आहे आणि ही जी प्रेम भावना ही तशीच सुरू राहते. आणि मला कौतुक असं वाटलं या संघर्षाला मानाचा मुजरा करत असताना की मगाशी नंदकर सरांनी चुकून PM म्हणजे काय र असं वाक्य आल्याबरोबर करंदीकर सरांचे टवकारलेले कान मी पाहिले. पण जेव्हा हा काव्यसंग्रह आपण पाहतो, हा काव्यसंग्रह आपण वाचतो, तेव्हा अनेक कविता अशा आहेत जे मगाशी उत्तर देताना इंदोरे सरांनी सांगितलं की ह्या बऱ्याचशा त्या काळात लिहिलेल्या आहेत, पण त्या आजच्या काळातही तितक्याच रिलेव्हंट कविता वाटतात. कारण जेव्हा संघर्षातून माणूस जातो तेव्हा 2 प्रकारची व्यक्तिमत्व आकाराला येतात. जेव्हा पराकोटीचा संघर्ष एखादा माणूस आयुष्यात करतो तेव्हा त्या संघर्षानंतर समाजाप्रती असणारी एक कटुता आपल्याला जाणवते. ही एक प्रकारचं व्यक्तिमत्व असतं. आणि दुसऱ्या प्रकारचं व्यक्तिमत्व असतं त्या संघर्षातून माणूस गेल्यानंतर की आता दुसरा कोणी त्या संघर्षातून जाऊ नये आणि त्या समाजाला मी काहीतरी देणं लागतो असं म्हणणारी काही व्यक्तिमत्व असतात. आणि उत्तम कुमारजी अभिमान आहे मला की समाजाला मी काहीतरी देणं लागतो, मी समाजाचं काहीतरी देणं लागतो असं मानणारे आपण आहात, हे तुमच्या संपूर्ण कविता संग्रहातून प्रतीत होतं. आणि जसं मी मगाशी म्हणालो की आपण सगळ्यांनी म्हणजे त्यांच्या 10वीतल्या मित्रपरिवारांनी त्यांचा सत्कार केला, त्यांच्या शिक्षक वृंदांनी त्यांचा सत्कार केला, गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. नेमका का केला? नेमका का केला जर याचा तुम्ही विचार केला, त्यांच्या प्रति कृतज्ञता म्हणून, त्यांचं कौतुक म्हणून हे तुम्हाला प्रत्येकाला असणं अभिप्रेत आहे, ते असणं आवश्यक आहे. पण त्याच वेळी तो केलेला सत्कार आणि त्या सत्काराचा काढलेला फोटो हा केवळ एका दिवसाचा व्हॉट्सअपचा DP असू नये, तर तुमच्या या कौतुकाचं ही पखरण या काव्यसंग्रहावर व्हावी, हा काव्यसंग्रह जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी तुमच्याकडून जेव्हा हातभार लागेल, ज्याकडून तुमच्याकडून लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचतील, तेव्हा मला वाटतं या काव्यसंग्रहाला खरोखर एक वेगळा अर्थ प्राप्त होईल. मगाशी अनेकांनी कविता वाचल्या, पण मला ही तुमची कविता प्रचंड आवडली. म्हणजे होळी दिवाळी सुद्धा मला प्रचंड आवडली. पण सध्याच्या पत्रकारितेमध्ये किंवा सध्याच्या परिस्थितीला ही कधी लिहिली उत्तम कुमारजी मला ठाऊक नाही. म्हणजे आजकाल राजकारणी लोकांनाही असं अनेकदा वाटतं बोलावं की बोलू नये, तशी तुमची कविता आहे, लिहावं की लिहू नये. आताशा मलाही प्रश्न पडू लागलाय त्या लियर राजासारखाच, आताशा मलाही तो प्रश्न पडू लागलाय त्या लियर राजासारखाच, लिहावं की लिहू नये. बरं लिहावं तर काय, मनात जे जे येईल ते सारं, नाहीच लिहिता येणार तसं कसं लिहिता येईल एवढं थेट आणि कुणालाही दुखावता न येणार. मग कशाला मिरवायचं ते, आपल्याला खरं खुरं आणि मनातलं सारं काही लिहिता येतं म्हणून. हे जेव्हा तुम्ही लिहिता, या लिखाणामध्ये प्रचंड ताकद आहे. आणि म्हणून एक म्हणावं असं वाटतं की अनेकांनी सांगितलं, मगाशी करंदीकर सर म्हणाले, नितीनजी म्हणाले, 90% कवींची सुरुवात ही बहुतेक कॉलेज वयात होती, बरोबर ना? 90% कवींची सुरुवात ही कॉलेज वयात होते. 2 कारणं असतात खरं तर. म्हणजे एक तर प्रेमात पडल्यानंतर कविता लिहायला सुरुवात करतो,
नाही तर प्रेमभंग झाल्यानंतर सुरुवात करतो. पण जेव्हा ही प्रेमात पडल्याची भावना आणि प्रेमभंगाची वेदना, या भावना आणि वेदना जेव्हा केवळ व्यक्तिगत परिघाच्या पलीकडे जाऊन सुद्धा व्यवस्थेच्या विषयी येतात, तेव्हा ती कविता फार मोठी क्रांती घडवू शकते. नुकताच 1 मेला महाराष्ट्र दिन आपण साजरा केला. संयुक्त महाराष्ट्राच्या या चळवळीमध्ये जेव्हा शाहीर अमर शेखांसारख्या शाहिरांनी डफावर थाप दिली, तेव्हा जो जनसागर उसळला गेला, ही ताकद अजूनही महाराष्ट्रामध्ये, या शब्दांमधली ही ताकद, या शब्दांमधली धग अजूनही महाराष्ट्रामध्ये. मगाशी अविनाशजींनी सांगितलं ती 2 व्यक्तिमत्व, मी कायम असं म्हणतो की 5 दशक सातत्यानं या 2 व्यक्तिमत्वांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला फिरवलं. हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आधी मार्मिक मधून, सामनामधून हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शब्दांमधली ताकद दाखवली आणि परवा लोक माझ्या सांगातीमध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी शब्दांमधले हादरे दाखवले. त्यामुळे या शब्दांमधली ताकद, या शब्दांमधला अंगार, या व्यवस्थेविरुद्ध आसूड ओढण्याची महाराष्ट्राला असलेली एक फार मोठी साहित्यिक परंपरा म्हणजे शब्द फेकून वेदना करण्यापेक्षा समाजाच्या जखमांवर शब्दांनी जेव्हा तुम्ही फुंकर घालत राहाल, तर माझी आई जगदंबेकडे हीच प्रार्थना राहील की हा तुमचा साहित्याचा प्रवास असाच निरंतर सुरू राहो. ह्या शब्दांचा भंडारा असाच जनसागरावर, वाचकांवर आपल्याकडून उधळला जात राहो आणि केवळ ही शब्दांची फुलं उधळल्यानंतर ती सुकून जाऊन त्यांचं निर्माल्य न होता त्यातून समाज घडवण्याचा सुगंध हा चिरकाळ दळवत राहावा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद सर. या दरम्यानच्या काळात या कार्यक्रमासाठी शाहीर ढवळा डेंगळे हे उपस्थित राहिले, त्यांचे आभार मानतो. आणि आता सुवर्णाताई इंदोर यांना मी विनंती करतो की आपण समारोप करावा. नमस्कार, मी सौ सुवर्णा उत्तमकुमार इंदोरे. खरं तर आपल्या जोडीदाराचं स्वप्न साकारताना पाहणं यापेक्षा मोठं सुख काय असू शकतं. आणि ते स्वप्न पूर्ण होत आहे तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे, तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे. त्यामुळे सर्वांचे मनस्वी खूप खूप आभार. डॉक्टर साहेब प्रकृती ठीक नसतानाही इथे जो आम्हाला वेळ दिला त्यामुळे आम्ही खरंच कृतज्ञ झालो. सर्व मान्यवरांचे खूप खूप आभार. खरं तर एवढा बोलका पत्रकार घरात असल्यामुळे मला स्टेजवर बोलण्याची फारशी सवय नाही आहे, त्यामुळे माझं बोलणं कमीच. त्यामुळे जे काही चुकलं असेल ते माझं आणि जे काही सर्व चांगलं असेल ते तुम्हा सर्वांचं. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. भोजनाची व्यवस्था केलेली आहे, सर्वांनी भोजन घेऊन जावं. धन्यवाद.